मुलांनो, इम्पल्स बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पहा, आज आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजीची टोटल 200 मार्क्सची टेस्ट दिलेली आहे. फुल पोर्शन मॉक टेस्ट दिलेली आहे. आय होप ही टेस्ट तुम्ही सर्वांनी दिली. इन केस ID पासवर्डच्या इश्यूमुळे जर का तुम्हाला ही टेस्ट नसेल देता येत मुलांनो, डेफिनेटली याचं मला पण खूप वाईट वाटतं की इन केस काही रिझनमुळे, टेक्निकल मिस्टेकमुळे जर का तुमच्यापर्यंत तो ID पासवर्ड व्यवस्थित नसेल पोहोचला आणि तुम्ही ती टेस्ट नसेल देऊ शकत, तर त्यासाठी एक सोल्युशन मी तुम्हाला इथे देतो. पहा की आजचे जे काही पेपर्स आहेत ना, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, तर सर्व पेपर्सचे PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. चेक करा PDF, सर्व क्वेश्चन्स चेक करा. कंप्लीट तीनही पेपर, तीनही किंवा चारही सब्जेक्टचे पेपर तुम्ही सॉल्व करा. हे पेपर्स अलॉंग विथ आन्सर की असतील. पहा, क्रॉस चेक करा की तुम्हाला किती मार्क पडतात. हा व्हिडिओ तुम्ही पाहू नका, कारण की या व्हिडिओमध्ये मी मॅथमॅटिक्सचा बेसिकली मॅथमॅटिक्सचा जो आपला पेपर आहे त्याचा सर्व पेपरमधला सर्व क्वेश्चन्सचे सोल्युशन्स इथे मी डिस्कस करणार आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही इथून लिव्ह करू शकता या व्हिडिओमधून आणि त्याच्यानंतर डाउनलोड करा PDF, पेपर सॉल्व करा. एक्झॅक्टली टाइम लावून पेपर सॉल्व करायचा आहे आणि क्रॉस चेक करायचा आहे तुम्हाला की किती मार्क पडतात. होऊ शकतं पहा काही रिझनमुळे तुम्हाला ID पासवर्ड नसेल मिळाला टाइमवरती, किंवा मे बी इंटरनेट इश्यूमुळे वगैरे काही लाईक टेस्ट मधातूनच लाईक बाहेर आला असाल तुम्ही टेस्टच्या, असं पण होऊ शकतं. असे काही इश्यूज जर का तुम्ही फेस केलेला असाल मुलांना, ओके, तर डेफिनेटली मला असं वाटतं की तुम्ही हा PDF घ्या आणि टेस्ट द्या. बट चेक तुम्हाला करायचं आहे की तुम्हाला किती मार्क पडतात आउट ऑफ 200. यस स्टुडंट्स, आता राहिला प्रश्न यार टेस्टच्या लेवलचा. तर पहा रे, टेस्ट ज्या काही होत्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, ओके, मी असं क्लेम करेन पहा की 90 to 95% ओके CET ला मॅच करणारे टेस्ट होते. CET पेक्षा किंचित थोडंसं कमी लेवल होता, मी इथे असं ॲग्री करतोय. ओके, बट मी तुम्हाला हे पण सांगतो की खूप पण काही असा सोपा पेपर बिलकुल पण नव्हता. परफेक्ट तुम्ही असं समजू शकता की एक्झॅक्ट CET लेवलचा पेपर, बट थोडंसं मी याला कमी रेट करेन. 90 to 95% हा MST CETच्या पेपरशी मॅच करणारा असा पेपर होता. आता मी तुम्हाला सांगू का की थोडासा किंचितसा सोपा का काढला माहिती का? कारण की JEEचा तुम्ही जर का ट्रेंड पाहिली यावर्षीचा, बिकॉज ऑफ कोविड JEEचे पेपर्स खूप सोपे निघालेले आहेत. काय माहिती यार की CETचे पण पेपर नॉर्मल इयर्सपेक्षा किंचितसे थोडे बहुत तरी लाईक सोपे असूच शकतील ना. सो हाच एक लाईक डोक्यात पॉईंट होता पहा की यार थोडासा सोपा काढलेला, खूप सोपा नाही बरं, मी आधीच सांगतोय, एकदम किंचितचा सोपा पेपर काढलेला. तुम्ही असं ट्रीट करू शकता की एक्झॅक्ट CET लेवलचा हा पेपर आहे, फार काही डिफरन्स नाही आहे. सो मला असं वाटतं यार व्हिडिओ सोल्युशन्स आपण इथे आता स्टार्ट केले पाहिजे. बट त्याच्या पण आधी आणखीन एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला इथे, की समजा तुम्हाला 60 मार्क पडले असतील किंवा 70 मार्क पडले असतील किंवा मे बी 50 मार्क पडले असतील, जो काही तुमचा स्कोर आहे, जितके क्वेश्चन्स तुमचे रॉंग आलेले आहेत ना, एकाला पण सोडायचा नाही. बरोबर, सर्व व्हिडिओ सोल्युशन्समध्ये पाहायचे आहे की कोणते कोणते क्वेश्चन्स तुमचे रॉंग चालले, ते करेक्ट करून घ्यायचे. जर का तुम्ही ही गोष्ट नाही करणार आहे, तुम्ही तिथेच थांबून राहणार. ओके, तुम्ही 2-3 महिन्यानंतर पण पेपर द्यायला ना तुम्हाला इतकेच मार्क पडणार आहेत, तुमचा ग्रोथ कधी होणारच नाही, हे तुम्ही पहिले प्लीज समजून घ्या. हाच एक बेसिक डिफरन्स असतो यार हुशार मुलांमध्ये लाईक थोडंसं ॲव्हरेज स्कोर करणाऱ्या मुलांमध्ये. हुशार मुलं काय करतात माहिती का, पेपर झाल्या त्यांचा आपापसात त्यांचा एक ग्रुप असतो, त्यांच्यामध्ये डिस्कशन चालू असतं. हा तू याचं काय लिहिला, याचं काय लिहिला, हा रॉंग आहे का, तो करेक्ट आहे का, ते डिस्कशन इन्स्टंट चालू असतं पेपर झाल्या. बरोबर. आणि थोडेसे ॲव्हरेज किंवा थोडे कमी मार्क पडणारे मुलं काय करतात, पेपर झाल्यानंतर मस्त बाहेर येणार, ओके, मित्रांसोबत गप्पा, तुला कसा गेला, मला कसा गेला, नाही का, हे अशा काहीतरी गप्पा मारतो आपण आणि चलो आता पेपर झालाय, जाऊया कुठेतरी फिरायला. बरोबर, अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आता मी हे ऑफलाईनचं ट्रेंड सांगतो ॲक्च्युली, कारण क्लासमध्ये बघतोय ना आम्ही की मुलांचं जनरली तसंच असतं नाही का, की हुशारवाले मुलं एक ग्रुप करून 4-5 जणांचा ग्रुप असतो डिस्कशन, आणि थोडेसे जे कमी अभ्यास करणारे मुलं आहेत, ओके, त्यांचं डिस्कशन वगैरे काही नाही, मस्त गाडीवरती बसणार आणि जाणार कुठेतरी, आज काय करायचं नाही का, आता पेपर झाला आता चलो क्रिकेट खेळायला जाऊया वगैरे, असं काही गोष्टी असतात नाही का. सो रिक्वेस्ट करतो पहा मी तुम्हाला की इव्हॅल्युएशन करा प्लीज, ओके, आणि त्यानंतर जे काही करायचं ते करा, बट इव्हॅल्युएशन हे मस्ट आहे. ओके, ठीक आहे मुलांना. सो मला असं वाटतं आता इथे सेशन आपण इथे स्टार्ट करूया. तर पहा रे, क्वेश्चन नंबर 1. आणखीन एक पॉईंट आहे यार, आणखीन एक पॉईंट सांगायचा विसरलो मी, की तुम्हाला जो पेपर आलेला असतो ना, आता पेपरमध्ये जो क्वेश्चनचा सिक्वेन्स असतो, तो सिक्वेन्स आणि इथला सिक्वेन्स मॅच करेल, ओके, याची गॅरंटी नाही आहे. कारण की होतं काय पहा, पेपर तर हाच आहे, बट हर एक मुलाला लाईक ते शफल करून दिलं जातं क्वेश्चन्स वगैरे सर्व. बरोबर, म्हणजे कोणत्याही 2 स्टुडंटचे लाईक सिक्वेन्स सेम नाहीतच, हे तुम्ही आधी प्लीज समजून घ्या. बरोबर, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मुलांना PDFच चेक करायची आहे आणि PDF मध्ये बघायचं की तुमचे कोणते कोणते रॉंग आलेले आहेत. बरोबर, मग समजा 15 नंबरचा क्वेश्चन रॉंग आहे, सो डायरेक्टली तुम्ही इथे 15 नंबरच्या क्वेश्चनवरती जम्प करू शकता. यस स्टुडंट्स,
तर पहा आता क्वेश्चन नंबर 1 पासून मी इथे स्टार्ट करतोय. काय क्वेश्चन नंबर 1, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक दिसतोय, सो आयडेंटिफाय तर केलं रे पहा आपण, बरोबर. न्यूमरेटर मध्ये एक्स आहे, डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रेटिक आहे. ठीक आहे, मी एक काम करतो, असं लिहितोय पहा इथे एक्स स्क्वेअर प्लस 4x गाईस प्लस 5 वरती जो एक्स आहे ना, ठीक आहे यार एक्स, मी इथे 2 लिहितोय, इथे पण हाफ लिहितोय. समजतं तुम्हाला का? 2 2 असं पण कॅन्सल, बरोबर. वरती एक्स आहे, एक्स. तुम्ही म्हणणार हे असं का केलं, कारण की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 जरा ऍडजस्ट करायचा होता आपल्याला. मी म्हणलं ठीक आहे चलो, मग मी इथे 4 पण लिहितो आणि इथे -4 पण लिहितो. तुम्ही म्हणणार 4 का लिहितो? 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 ना, बरोबर ना. पण असं डायरेक्टली प्लस लिहिण्याऐवजी मायनस पण करायचं असतं, कारण की ऑलरेडी व्हॅल्यू ती मॅच करायची असते. सो 1/2 गाईज. आता करतोय पहा मी सेपरेट डिव्हिजन. ओके, इथे जरा ब्रॅकेट करतो. सेपरेट डिव्हिजन म्हणजे 2x प्लस 4 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. ओके, देन -4 डिवाइड बाय गाईज एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. समजलं अरे तुम्हाला? हे असं सेपरेट डिवाइड केलं पहा, सेपरेट डिवाइड. हे याचा डेरिव्हेटिव्ह इथे वरती मला दिसतोय, याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतो, म्हणजे याला टी ठेवलं तर तो वरती dt बनतो. म्हणजे 1/t चा इंटिग्रेशन इज गाईज log t. सो आन्सर इज 1/2. दिस इज log t. बरोबर. लॉग काय? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 मायनस ऑफ. आता तुम्ही म्हणाल हे काय करायचं सर? हे पहा इंटिग्रेशन 4 डिवाइड बाय, बरोबर. इथे मी असं करू शकतो का? पहा बरं, एक्स स्क्वेअर प्लस या 4x ला मी 2 × 2x, ओके, प्लस 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 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 1 असं लिहितं. थोडंसं झुलझाल झालं जरा चुकून. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए देन बी देन हे 4 म्हणजे बीचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, बरोबर ना. प्लस 1 तर आहेच पुढे, 4 + 1 = 5 मॅच झालं. म्हणजे हा a + b होल स्क्वेअर आहे. म्हणजे याला असं लिहू शकतोय पहा मी आता इथे 1/2 ओके, ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5, ओके, मायनस ऑफ काय करतो माहिती का? हा 4 ला जरा बाहेर काढूया आपण, 4 ला आपण बाहेर काढूया, बरोबर. आणि हे राहतं काय माहिती का? 1/2 एक्स प्लस 2 चा होल स्क्वेअर. नीट पहा मुलांनो, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर आहे हा बी चा स्क्वेअर आहे हा, बरोबर. म्हणजे a + b होल स्क्वेअर म्हणजे x + 2 चा होल स्क्वेअर येतो. प्लस हा जो 1 आहे ना, 1 ला 1 स्क्वेअर लिहू शकतो ना रे आपण, 1 ला आपण 1 स्क्वेअर पण लिहू शकतो ना. मग पहा बरं आन्सर काय बनला मुलांनो? 1/2 ब्रॅकेटमध्ये अगेन लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5, ओके, मायनस ऑफ 4 तर आहेच इथे 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज 1/a tan इनवर्स ऑफ x डिवाइड बाय a प्लस c असा आन्सर असला पाहिजे. जरा बघतोय कुठे काही मॅच होतं का, नाही का? तर पहा मुलांना 1/2 लॉग एक्स स्क्वेअर 4x 5 1/2 लॉग एक्स स्क्वेअर 4x 5 देन मायनस ऑफ हे 2 आणि इथे 4 कॅन्सल होऊन इथे 2 बनणार, 2 × tan इनवर्स ऑफ x + 2 + c. येस, ऑप्शन नंबर बी बनतोय पहा. ऑप्शन नंबर बी इथे मॅच होतोय मुलांना. मला वाटतं जाऊया आता पुढे. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 पहा मुलांना काय? लाईन जॉइनिंग पॉइंट्स मीट्स XY प्लेन ॲट द पॉइंट. ओके, या 2 पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनचं इक्वेशन बनवायचं पहा रे. या 2 पॉइंटला ना, ओके, पहिला पॉइंट काय पहा 3, 4, 1 आणि सेकंड पॉइंट इज 5, 1, 6. या 2 पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनचं इक्वेशन बनवूया. लाईनचं इक्वेशन माहिती आपल्याला x - x1 by a is equal to y - y1 by b is equal to guys z - z1 divided by c. Yes, so x - x1 passing point 3 divided by a y - y1, ओके, इज इक्वल टू z - z1 डिवाइड बाय ABC. म्हणजे काय? या लाईनचे डायरेक्शन रेशो असतात. आता डायरेक्शन रेशो म्हणजे काय रे? x2 - x1, बरोबर ना. म्हणजे 5 - 3 दॅट इज इक्वल टू 2, 1 - 4 दॅट इज इक्वल टू -3, z2 - z1 दॅट मीन्स 6 - 1 दॅट इज इक्वल टू 5. सो गाईज हा आपल्या लाईनचा इक्वेशन आहे. हा मुलांना आपल्या लाईनचा इक्वेशन आहे. बट मी काय म्हणतोय ते आपल्याला असं विचारतायत की हा जो लाईन आहे ना रे, हा जो लाईन आहे, हा लाईन XY प्लेनला कुठे कट करतोय? समजतं तुम्हाला? लाईन XY प्लेनला कुठे कट करतोय? लाईन XY प्लेनला जिथे कुठे कट करेल तिथे x कोऑर्डिनेट x असेल, y कोऑर्डिनेट y असेल, बट z कोऑर्डिनेट 0 असेल. हे तुम्हाला आधी समजून घ्यायचं. z कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे ना. XY प्लेनला जिथे कुठे कट करेल XY प्लेनवरती z कोऑर्डिनेट 0 असला पाहिजे. म्हणजे z कोऑर्डिनेट 0 असलं पाहिजे. समजतं का? हे 0 असलं पाहिजे. म्हणजे लाईनवरतीचा असा तो पॉईंट आहे x, y, हे पहा x, y, z जागी 0 टाकला तर हे -1/5 बनतं की नाही? म्हणजे काय करतो पहा मी इथे x - 3 डिवाइड बाय 2 इट इज इक्वल टू गाईज हे पहा -1/5 ना, -1 डिवाइड बाय 5 हा टाका 2 तिकडे. सो x - 3 इट इज इक्वल टू गाईज -2 डिवाइड बाय 5 आणि हा -3 तिकडे जाऊन डिवाइड होणार. सॉरी डिवाइड नाही, प्लस होणार. सो x इक्वल टू -2/5 प्लस 3 बनणार. 5 × 3 15 -2 13/5 ना, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ x इज गाईज 13 डिवाइड बाय 5, बरोबर. 13/5 वाला आहे पहा ऑप्शन. अरे ए पण आहे, ऑप्शन ए पण आहे, ऑप्शन डी पण आहे. सॉरी, ऑप्शन ए पण आहे, ऑप्शन सी पण आहे.
दोन मिनिट थांबा. एक्सचा व्हॅल्यू आला. आता सेम वायचा व्हॅल्यू फाइंड करायचा ना आपल्याला. तर पहा बरं, वाय मायनस ऑफ 4 डिवाइड बाय वाय मायनस ऑफ 4 डिवाइड बाय मायनस ऑफ 3. वाय मायनस ऑफ 4 डिवाइड बाय मायनस ऑफ 3 इट इज इक्वल टू मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 5. समजलं ना तुम्हाला. झेडच्या जागी 0 ठेवला, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 5 तो बनतोय. तर एक काम करतो, हा मायनस मायनस इथे प्लस करूया आपण. हा 3/5 बनणार आहे. सो वाय मायनस ऑफ 4 इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 5 गाइज. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 5 प्लस 4 बनतोय. बरोबर बनेल ना. म्हणजे काहीतरी तो काय बनतोय रे, 23/5 बनतोय. ऑप्शन नंबर सी बनतोय. पहा ऑप्शन नंबर काय बनतोय, सी बनतोय. काही मुलांना मे बी असं वाटेल की सर हा जो लाईन आहे तो झेड एक्स वाय प्लेनला जिथे कुठे कट करेल तिथे झेड कोऑर्डिनेट हा 0 असतो. झेड कोऑर्डिनेट हा 0 असतो आणि बाकीचे दोघे प्रेझेंट असतात. मग असा विचार करून तुम्ही डायरेक्टली ऑप्शन नंबर सी का मार्क नाही केला? कशाला हे कॅल्क्युलेशन करत बसायचं? समजतं का विषय काय आहे? मी तुम्हाला सांगतो. पहा, मला मान्य आहे की ही लाईन तर एक्स वाय प्लेनला एका पॉईंटवरती इंटरसेक्ट करते की त्या पॉईंटवरती झेड कोऑर्डिनेट 0. मला मान्य आहे झेड कोऑर्डिनेट 0. सो हा पण ऑप्शन असू शकतो किंवा हा पण ऑप्शन असू शकतो. पण तुम्ही म्हणाल इथे वाय कोऑर्डिनेट पण 0 आहे, वाय कोऑर्डिनेट पण 0 आहे. समजतं का? पॉसिबल आहे ना रे. या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट पण 0 असणे पॉसिबल आहे मुलांना. आहे, पॉसिबल आहे. थोडंसं नीट लक्ष देऊन पहा. एक्स वाय झेड हा जो एक्स वाय प्लेन आहे ना, हा वाला एक्स वाय प्लेन जो आहे ना, एखादी लाईन एक्स वाय प्लेनला ओके इंटरसेक्ट करते कुठेतरी. समजा त्या लाईननी एक्स वाय प्लेनला इथे एक्स ॲक्सिस वरतीच इंटरसेक्ट केला. आता हे कसं दिसतंय तुम्हाला माहित नाही मला एक्झॅक्टली, बट या लाईननी एक्स ॲक्सिसला एक्स वाय प्लेनला म्हणजे यावाल्या प्लेनला एक्स ॲक्सिस वरतीच जर का समजा इंटरसेक्ट केला तर तिथे वाय कोऑर्डिनेट पण 0च होणार आहे. हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे या भ्रममध्ये नका राहू की डायरेक्टली पाहून ऑप्शन नंबर सी लिहू शकतो. ओके, तसं नका करू. क्रॉस चेक करून घ्या इज्जत, नाही का. टाइम फार कमी असेल तर ठीक आहे, त्या केसमध्ये मी म्हणतोय की लाईक करू शकतो, बट नका करू प्लीज. ओके, पाहा आता काय म्हणता. ॲज्युमिंग ओनली द प्रिन्सिपल व्हॅल्यूज. ओके फाईन. ओके, एक्सचा व्हॅल्यू किती आहे म्हणा. यार ही गोष्ट त्यांनी दिलेली आहे मुलांना आणि ते आपल्याला विचारतात की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. मी म्हणलं ठीक आहे. हा जो कॉट इनवर्स ऑफ एक्स आहे ना, सॉरी कॉट इनवर्स ऑफ हाफ जो आहे ना, त्याला मी से फॉर एक्झाम्पल काहीतरी अल्फा बोलतो. मग मी हाफला ना मुलांना कॉट अल्फा बोलतो. समजतं तुम्हाला? पा कॉट इनवर्स हाफला मी अल्फा बोलतोय, म्हणजे त्या हाफला मी कॉट अल्फा बोलतोय. सो 1/4 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर अल्फा बोलतोय. +1 करतो इथे पण +1 करतो. तुम्ही म्हणणार असं का? 1 + कॉट स्क्वेअर इज कोसेक स्क्वेअर अल्फा बोलतोय. हे पहा, हे 5/4 बनणार की नाही? उलटा करू का? 4/5 म्हणजे काय रे? कोसेक साइन स्क्वेअर अल्फा. कोसेक स्क्वेअरचं उलटा केलं की साइन स्क्वेअर अल्फा ना रे. म्हणलं ठीक आहे. अरे म्हणजे साइन अल्फा काय? व्हॉट इज साइन अल्फा? 2 डिवाइड बाय √5. 2 डिवाइड बाय √5 इज द व्हॅल्यू ऑफ साइन अल्फा. येस, याला सर अल्फा बोललेला आपण. म्हणजे साइन अल्फा ची जी व्हॅल्यू आहे ती मुलांना आपल्याला आलेली आहे 2 डिवाइड बाय √5. 2 डिवाइड बाय √5 अशी व्हॅल्यू आलेली आहे. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. सो टॅन ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स याचं व्हॅल्यू हे असं आहे. पहा, समजतं तुम्हाला? आहे ठीक आहे यार. आता काय करायचं? आता काय विषय इथून पुढे काय विषय? तर बघा काय, जरा नीट लक्ष द्या. आता मी काय करतोय, मला एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा, मला एक्सचा व्हॅल्यू शोधायचा आहे. जरा हे नीट विचार कर की एक्सचा व्हॅल्यू आता इथे कसा शोधला पाहिजे. एक काम करतो यार, मी इथे टॅन ऑफ याला ना कॉस इनवर्स ऑफ एक्सला जरा मी बीटा बोलतोय. समजतं तुम्हाला? आहे कॉस इनवर्स ऑफ एक्सला मी बीटा बोलतोय. काही सुचत नसेल तर ते इनवर्स वाल्या ज्या गोष्टी असतात, साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स किंवा कॉट इनवर्स ऑफ काहीतरी असेल, शेवटी आउटपुटमध्ये अँगलच तर येत असतो ना. अँगल बोलतोय बीटा मग मी. सो गाईज टॅन बीटा असा आहे. मी म्हटलं ठीक आहे. टॅन बीटा जर का असा असेल, नीट लक्ष द्या काय, कॉस इनवर्स ऑफ एक्सला मी बीटा बोलतोय ना, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू काढायचा असेल तर तुम्हाला कॉस बीटा काढायचा आहे. एक्सचा व्हॅल्यू जर का शोधायचा असेल तर तुम्हाला कॉस बीटा काढायचा आहे. बाबा टॅन बीटा माहिती आहे तर कॉस बीटा काढा ना. तुम्ही म्हणणार कसं काढणार? एक काम करा, 1 + टॅन स्क्वेअर बीटा इट इज इक्वल टू सेक स्क्वेअर बीटा. हे बीटा हे आपल्याला माहिती आहे. सो 1 + टॅन स्क्वेअर बीटा काय रे बाबा? 4/5 दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर बीटा. मी म्हणलं ठीक आहे, 5 जातो इथे, 9/5 बनतो. सो गाईज 9 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू सेक स्क्वेअर बीटा. अंडर रूट करा बरं, 3 डिवाइड बाय √5 बनतो आणि दॅट इज इक्वल टू सेक बीटा बनतो. बट उलटा केलं की कॉस बीटा निघतो आणि कॉस बीटाच काढायचा आहे, एक्स काढायचा आहे. म्हणजे √5 डिवाइड बाय 3 गाईज हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. जातो मी पुढच्या क्वेश्चनवरती. काय बा क्वेश्चन नंबर 4. स्लोप ऑफ अ टँजंट ॲट x, y.
एक पॉइंट आहे, कर्ववरती एक पॉइंट आहे मुलांना, या पॉइंटवरती टँजंटचा जो स्लोप आहे, या पॉइंटवरती जो काही टँजंट आहे, या टँजंटचा जो काही स्लोप आहे, बरोबर, टँजंटचा स्लोप म्हणजे dy by dx. स्लोप ऑफ टँजंट टू दी स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट x किंवा y, या पॉइंटवरती स्लोप ऑफ टँजंट टू दी कर्व, ओके, टू दी कर्व पासिंग थ्रू 2,1, ओके, कर्व इज पासिंग थ्रू 2,1 इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस xy. ठीक आहे, नीट लक्षात द्या. या कर्वला एक कर्व आहे जो की 2,1 मधून पास होतोय आणि त्या कर्वला x, y या पॉइंटवरती जो टँजंट आपण ड्रॉ करतो, बरोबर, त्या टँजंटचा स्लोप म्हणजे dy by dx, स्लोप म्हणजे dy by dx हा असा आहे असं ते सांगताय आपल्याला, बरोबर ना. मग विचारतात काय, व्हॉट विल बी द इक्वेशन ऑफ द कर्व. हे पहा, इक्वेशन ऑफ कर्व म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीचं इक्वेशन कसं फाइंड करायचं असतं, त्या गोष्टीवरती, त्या कर्ववरती एक पॉइंट ॲझ्युम करायचा असतो x किंवा y, त्या x आणि y मध्ये रिलेशन डेव्हलप करणे इज नथिंग बट इक्वेशन ऑफ दॅट कर्व, बरोबर. आता बस तुम्हाला इथून ना x किंवा y मध्ये रिलेशन डेव्हलप करायचं. आता कसं करताय पहा आता, बरोबर. मला तरी असं वाटतं की हे dy by dx जो काही आहे ना, dy dx हे जरा काढून टाकूया आपण इंटिग्रेशन वगैरे करून. डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन हे आधी तुम्हाला क्लिक झाला पाहिजे इथं, बरोबर. तर काय करतो थोडंसं नीट लक्षात द्या. इथे तुम्हाला हे समजतं का, इथे पॉवर 2 आहे, इथे पण पॉवर 2 आहे, इथे पॉवर 1 आहे, इथे पण पॉवर 1 आहे, म्हणजे 1 + 1 2 म्हणजे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन बनतोय बहुतेक, नाही का. मग अशा केसमध्ये तुम्हालाही माहिती काय करायचं असतं पहा, वायच्या जागी आपल्याला टाकायचं असतं vx, वायच्या जागी vx टाकायचं असतं, ओके. So y derivative is dy by dx, that is equal to v as it is, x derivative 1 plus x as it is, v derivative is dv by dx. ठीक आहे, ओके. सो स्टुडंट्स, dy by dx ला मी असं लिहू शकतो, ओके, या dy by dx ला असं लिहू शकतो. मग क्वेश्चनच आपला काय चेंज होतो पहा, dy by dx च्या जागी मी इथे लिहितो v plus x dv by dx, म्हणजे ठीक आहे, दॅट इज इक्वल टू, सो गाइस x स्क्वेअरला x स्क्वेअर लिहितो प्लस y स्क्वेअर जो आहे, y स्क्वेअरला मी v स्क्वेअर x स्क्वेअर लिहितो, होल डिवाइड बाय 2x, y च्या जागी vx लिहितो मी, म्हणजे ठीक आहे, चलो, ओके. सो गाइस v plus x dv by dx इट इज इक्वल टू, वरतून पहा x स्क्वेअर कॉमन जर का मी करेन तर इथे 1 + v स्क्वेअर राहतो, होल डिवाइड बाय इथे x स्क्वेअर बनतो, नाही का, म्हणजे 2x स्क्वेअर बनतो आणि इथे v पण आहेच शेवटी, नाही का. सो म्हणतोय काय मी, हे x स्क्वेअर कॅन्सल करून टाकूया आपण. आता हा वाला पार्ट जरा रब करतोय मी, अदरवाईज एक काम करतो, जिथे कुठे जागा दिसते तिथे जरा लिहितोय मी. ऍडजस्ट कराल काय थोडंसं मुलांना, कारण कसं आहे रे, मॅथमॅटिक्समध्ये थोडंसं सॉल्विंग जरा जास्त असतं. तुम्ही पेपरमध्ये पाहाल तर फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये लाईक क्वेश्चन बघितलं की लाईक छोटे मोठे कॅल्क्युलेशन असतात, म्हणजे लाईक 3-4 स्टेपचे कॅल्क्युलेशन असतात, त्याच्यापेक्षा जास्त नसतं. पण मॅथमॅटिक्समध्ये थोडासा विषय वेगळा असतो, थोडासा टाइम पण जास्त दिलेला असतो पेपरला, सो कॅल्क्युलेशन थोडेसे जरा लेंदी असतात. तर आता इथून पुढे आपल्याला करायचं पहा आता, तर मी काय करतो, x dv by dx इट इज इक्वल टू राईट हँड साईडला काय माहिती का, 1 + v स्क्वेअर ऑलरेडी आहे आणि डिवाइड बाय खालती 2v आहे आणि त्याच्यानंतर हा जो इथला v होता ना, तो v इकडे येऊन मायनस होता, सो मायनस ऑफ v करतोय मी इथे, ओके. सो x dv by dx स्टुडंट्स इट इज इक्वल टू 1 + v स्क्वेअर मायनस ऑफ 2v स्क्वेअर होल डिवाइड बाय 2v, ओके. सो x dv by dx इट इज इक्वल टू 1 - of v स्क्वेअर डिवाइड बाय 2v करतोय मी इथे, ओके. सो 2v जातो वरती, हा जातो खालती, दॅट मीन्स 2v इंटू dv होल डिवाइड बाय 1 - of v स्क्वेअर इज इक्वल टू dx जातो वरती, x जातो खालती. v स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2v आहे, पण मायनस ऑफ 2v असला पाहिजे, मायनस लिहितोय इथे पण मायनस लिहितोय, करा इंटिग्रेशन, नाही का. सो मायनस ऑफ लॉग ऑफ 1 - of v स्क्वेअर, समजतं मायनस ऑफ, याला t ठेवलं तर वरती dt बनतं, 1/t चा इंटिग्रेशन इज log t अँड दॅट इज इक्वल टू हा तर log x आहे पहा, आणि प्लस log c करू का, दोन्ही जर का लॉग असेल तर कॉन्स्टंटला पण लॉग सी केलं तरी काही हरकत नाहीये. आता मग फायनली हा जातो इकडे, हा लॉग सी जातो तिकडे, बरोबर, इकडे लॉग सी जातो, मायनस लॉग सी होतो, बट ठीक आहे ना रे, सी कॉन्स्टंट आहे, सो त्याला लॉग सी लिहिलं तरी चालेल, समजतं का. मायनस लॉग सी जरी तुम्ही लिहाल ना, मायनस म्हणजे हे मायनस साईन इथे असं वरती जातं, मग 1/c बनतं, 1/c पण कॉन्स्टंटच असतो, एक वेगळा कॉन्स्टंट, मग त्याला कॉन्स्टंटच राहू द्या ना असं, ओके. अँड दॅट इज इक्वल टू हा इकडचा मायनस इकडे गेला की प्लस होतो, म्हणजे राईट हँड साईडला मुलांना log x प्लस log ऑफ 1 - of v स्क्वेअर राहतो, म्हणजे log a प्लस log b राहतो, म्हणजे काय रे, log ab म्हणजे log x इंटू 1 - of v स्क्वेअर असं राहणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू इकडे log c राहणार आहे, मग log कॅन्सल करून टाका ना, म्हणजे x इंटू 1 - v स्क्वेअर, x इंटू गाइज 1 - of v स्क्वेअर इट इज इक्वल टू कॉन्स्टंट इज द इक्वेशन ऑफ कर्व. पण तुम्ही म्हणणार तो कॉन्स्टंट काय आहे, पहिले एक काम करा, v म्हणजे काय असतं रे, v म्हणजे काय, y स्क्वेअर बाय x स्क्वेअर असं लिहितोय पहा, अँड दॅट इज इक्वल टू c, x स्क्वेअर जातो इथे, सो x इंटू गाइज x स्क्वेअर मायनस ऑफ y स्क्वेअर होल डिवाइड बाय x स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू c, हा इथला x आणि हा स्क्वेअर कॅन्सल, सो x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू cx.
एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी एक्स असा विषय आहे पाहतो. दिस इज द इक्वेशन ऑफ कर्व. बट या केसमध्ये फक्त आपल्याला सी चा व्हॅल्यू माहिती नाहीये, बट तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की हा जो कर्व आहे ना, या कर्वने या पॉइंटला सॅटिस्फाय केलं पाहिजे. 2,1 टाकून द्या बरं, एक्स्ट्रा की 2 टाका, 2 चा स्क्वेअर 4, वायचा की 1 टाका, 4 मायनस 1 3 बनतो 3, एक्स्ट्रा की 2 टाकायचं ना, 2 टाका, 3 डिवाइड बाय 2 इज द व्हॅल्यू ऑफ सी, बरोबर ना. सो एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2 इंटू एक्स. मग हा 2 टाका तिकडे. ओके, सो 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3x, इज इक्वल टू 3x असं इक्वेशन बनतोय ना. सो गाईज ऑप्शन नंबर डी मला तरी इथे आन्सर दिसतोय. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, जातोय पुढे. फार आहे म्हणजे फार स्लो पण लाईक एक्सप्लेन नाही करू शकत, हे पण तुम्ही समजून घ्या. थोडंसं स्पीड मेंटेन ठेवायला लागेल, कारण की 50 MCQ संपवायचे बोललं तर खूप टाइम लागतं. सॉल्व्ह करायचा विषय नाही आहे, सॉल्व्ह करत करत एक्सप्लेन पण करायचं परत, नाही का. फार आहे. हा डिस्प्लेसमेंटचा इक्वेशन आहे. कॅल्क्युलेट एक्सेलरेशन वेन द वेलोसिटी इज 0. आता पहा, याचा डेरिव्हेटिव्ह केलं तर वेलोसिटी बनतो, नाही का. ds बाय dt इज इक्वल टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 20t चा डेरिव्हेटिव्ह 20 मायनस ऑफ 40 बनतो. ओके, ते म्हणतात की वेलोसिटी 0 जेव्हा असते तेव्हा एक्सेलरेशन काढा. म्हणा एक काम करतो, पहिला एक्सेलरेशन काढतो, परत एकदा डेरिव्हेटिव्ह करा. वेलोसिटी, हा वेलोसिटी आला, वेलोसिटीचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह कराल तर तुम्हाला समजेल की तो -4 बनतो. समजतं का मुलांना तुम्हाला? हे काही चुकीचं तर नाही केलं ना मी इथे? -4 बनतोय ना यार. मला असं समजलं की तो डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह केला की वेलोसिटी निघतो, वेलोसिटीचा परत डेरिव्हेटिव्ह केला की एक्सेलरेशन निघतो. ओके, मला तर एक्सेलरेशन -4च वाटतो इथे. वेलोसिटी काही असू द्या, वेलोसिटी 0 असू द्या किंवा काही असू द्या. ते म्हणतात की कॅल्क्युलेट एक्सेलरेशन वेन वेलोसिटी 0. आता पहा, वेलोसिटी ही वेलोसिटी 0 केव्हा असणार आहे? 20 मायनस ऑफ 40 इज इक्वल टू 0 करायचं आहे, म्हणजे 40 इज इक्वल टू 20 करायचं आहे, दॅट मीन्स t इज इक्वल टू 5 करायचं आहे. म्हणजे टाइम जेव्हा 5 आहे तेव्हा एक्सेलरेशन काढा असं इनडायरेक्टली म्हणतात. पण आपल्याला हे समजतं ना की एक्सेलरेशन फिक्स आहे, कॉन्स्टंट, कशाला टाइमची पण गरज आहे. सो डायरेक्टली ऑप्शन नंबर 4 इथे तुम्ही मार्क करू शकता, बरोबर. पुढचा क्वेश्चन पहा काय, कॉस ऑफ हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पहा, tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस ऑफ xy, बरोबर की नाही? दॅट मीन्स कॉस ऑफ tan इनवर्स ऑफ हे काय रे, हे वरती हे असं कराल ना तुम्ही तर ते 5/6 बनणार आहे, होल डिवाइड बाय 6 आहे, 6 मायनस ऑफ 1 दॅट इज 5/6 बनेल खालती, पण कॅन्सल होतो बा, 1 बनतं. tan इनवर्स ऑफ 1 इज π/4, कॉस ऑफ π/4 इज 1 डिवाइड बाय √2, आन्सर बनला पाहिजे, दॅट इज ऑप्शन नंबर डी. ओके, पुढे जातो पहा काय म्हणतो पहा, लाईन मेक्स अन अँगल अल्फा बीटा गॅमा विथ द 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट ऍक्सिस. XYZ ऍक्सिस सोबतचे अँगल दिले, ठीक आहे. व्हॅल्यू ऑफ, ओके, हे पहा रे, याचं व्हॅल्यू विचारतात ते आपल्याला. तुम्हाला माहिती cos 2 अल्फा इज 2 cos स्क्वेअर अल्फा minus of 1 plus cos 2 beta is 2 cos square beta minus of 1 plus 2 cos 2 gamma is 2 cos square gamma minus of 1 असं असतं. सो गाईज इथून आणि इथून जर तुम्ही 2 कॉमन कराल, यू विल गेट cos square alpha plus cos square beta plus cos square gamma, बरोबर ना. गॅमा -1 इज मायनस ऑफ 3. हे तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे असतं 1 cos square alpha plus cos square beta plus cos square gamma हा 1 असतो. सो आन्सर शुड बी 2 into 1 minus of 3 that is equal to minus of 1. सो आन्सर किती बनला पाहिजे रे? -1 बनला पाहिजे, दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे मुलांना आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणताय. तर ते विचारतात की दिस फंक्शन इज डिक्रीजिंग. कुठे डिक्रीजिंग आहे बाबा? हे पहा, आपल्याला एक गोष्ट माहिती, डिक्रीजिंग साठी डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. एक काम करतो, करूया काय याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x, डेरिव्हेटिव्ह शुड बी 0 नाही, डेरिव्हेटिव्ह शुड बी निगेटिव्ह. सॉरी, फॉर डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह मस्ट बी निगेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह करतो यार मी याचा. काय रे याचा डेरिव्हेटिव्ह? 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस ऑफ x रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह 5 इंटू x रेज टू पॉवर 4. हे बघितलं की समजतं मला की हा जो काही डेरिव्हेटिव्ह आहे, हा डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज गोइंग टू बी निगेटिव्ह. ते म्हणणार कसं काय? अबे स्क्वेअर कधी पण पॉझिटिव्ह असतो, रेज टू पॉवर 4 कधी पण पॉझिटिव्ह असतो. हे दोघे पॉझिटिव्ह मान्य आहे, पण इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, म्हणजे हे पण निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आहे. दोन निगेटिव्ह नंबरमध्ये लाईक ॲडिशन करताय, बरोबर, निगेटिव्हच राहणार ना तो शेवटी, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ओके, हा जो काही फंक्शन दिसतोय तुम्हाला, तो जो काही फंक्शन दिसतोय तो डिक्रीजिंगच असणार आहे. फक्त 0 टाकला तर 0 होईल डेरिव्हेटिव्ह, 0 सोडून बाकी डिक्रीजिंग असणार आहे असं म्हणायचं मला. ओके, सो इथे लिहितो मी ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी कोणताही एक्स व्हॅल्यू टाका, फंक्शन इज गाईज डिक्रीजिंग फंक्शन. येस स्टुडंट्स. नाउ नेक्स्ट काय म्हणतात, फाइंड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला असं समजतं का की हा होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. पॉवर पाना 1 1 1 + 1 = 2, इथे पण 2, इथे पण 2. सो गाईज इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. तर अशा केसमध्ये काय करायचं असतं तुम्हालाही माहिती. हे पहा, dy/dx इट इज इक्वल टू गाईज x² + 3y² डिवाइड बाय 2xy आहे. काय करतोय पहा,
होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मध्ये वायच्या जागी मुलांना v इंटू एक्स असं आपल्याला लिहायचं असतं. म्हणलं ठीक आहे, वाय डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx दॅट इज इक्वल टू v ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह इज dv बाय dx. ओके, सो dy बाय dx जागी हे लिहिणार आहे आपण नाही का, v प्लस एक्स dv बाय dx अँड दॅट इज इक्वल टू हे पहा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर प्लस 3 ॲज इट इज. हे पहा वायच्या जागी vx ना, मग वाय स्क्वेअर म्हणजे v स्क्वेअर एक्स स्क्वेअर. म्हणलं ओके, डिवाइड बाय 2 इंटू एक्स. हे पहा वायच्या जागी काय v इंटू एक्स टाकला, मग होतं काय पहा v प्लस एक्स dv बाय dx गाइज इट इज इक्वल टू हे पहा एक्स स्क्वेअर वरतून एक्स स्क्वेअर कॉमन केलं तर 1 प्लस 3v स्क्वेअर होतं वरती होल डिवाइड बाय खालतून x इंटू एक्स इज एक्स स्क्वेअर. सो 2x स्क्वेअर इंटू v हे पहा एक्स स्क्वेअर मुलांना कॅन्सल होतो परत. समजतंय का, एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो टोटली. आता मग काय पुढे काय विषय, तर हा इथला v जातो इकडे, दॅट मीन्स x इंटू dv बाय dx इट इज इक्वल टू स्टुडंट्स 1 प्लस 3v स्क्वेअर होल डिवाइड बाय 2v तर आहेच आहे, आणि तो हा इथला v इकडे येऊन मायनस झाल्यानंतर हे असं होतं पहा. म्हणजे हे बनणार काय 1 प्लस 3v स्क्वेअर ओके 2v इंटू v इज मायनस 2v स्क्वेअर होल डिवाइड बाय तो 2v तर आहेच आहे खालती बरोबर. सो 1 3v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर इज v स्क्वेअर 1 प्लस v स्क्वेअर बाय 2v. सो x dv बाय dx इज इक्वल टू वरती आहे 1 प्लस v स्क्वेअर वरती आहे 1 प्लस v स्क्वेअर होल डिवाइड बाय गाइस खालती आहे 2v. खालती किती आहे पहा 2v. ओके म्हणजे ठीक आहे, तर v च्या साईडला dv x च्या साईडला dx. सो 2v जातो वरती, सो 2v इंटू dv होल डिवाइड बाय 1 प्लस v स्क्वेअर इट इज इक्वल टू गाइस 1 डिवाइड बाय x इंटू dx. समजतं का, हे तिकडे ह्या इकडे डन करा इंटिग्रेशन केलं की समजतं v स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2v म्हणजे हा t ठेवला की वरती dt. सो t इंटिग्रेशन ऑफ 1 बाय t इज log t. सो हा बनतो पहा log ऑफ 1 प्लस v स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू हे पहा 1 बाय x इंटिग्रेशन इज log x सिंपल प्लस c प्लस log c करा प्लस log c करूया, काही हरकत नाही आहे. तर बघा रे काय आन्सर आहे, आता हे आपला आन्सर आहे. ओके, आता याच्यामध्ये परत असं लिहू शकतो मी log ऑफ 1 प्लस v स्क्वेअर इट इज इक्वल टू हे पहा log a प्लस log b इज log ab. मग log cx लिहू शकतो मी तिथे, log विल गेट कॅन्सल 1 प्लस v म्हणजे काय y बाय x म्हणजे y स्क्वेअर बाय x स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू गाइस तिकडे आहे cx. सो x स्क्वेअर जातो इथे, सो x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर होल डिवाइड बाय x स्क्वेअर आहेच बरं तो अँड दॅट इज इक्वल टू cx ना रे. मग हा x स्क्वेअर तिकडे गेला की x क्यूब बनतो. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज c इंटू x क्यूब. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज c इंटू x क्यूब दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असायला हवा. ओके ना, जातोय पुढे नेक्स्ट सम पहा. ॲडजॉइंट विचारतात मुलांना, आपल्याला याचा ॲडजॉइंट विचारतात यार. ॲडजॉइंट मध्ये तुम्हाला माहिती का, ॲडजॉइंट मध्ये काय करायचं असतं, प्रत्येकांचे कोफॅक्टर फाइंड करायचे असतात बरोबर ना, माहिती तुम्हाला. ॲडजॉइंट मध्ये प्रत्येकांचे पहिले कोफॅक्टर फाइंड करायचं असतं मॅट्रिक्सचा. ओके, त्याच्यानंतर काय करत असतो पहा आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर लिहित असतो. म्हणजे याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे, सेम. मग त्या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरला आपण परत ॲडजॉइंट करतो म्हणजे काय करतो, हा रो असा करतो, सेकंड रो असा करतो, थर्ड रो असा करतो, म्हणजे ट्रान्सपोज करतो. म्हणजे होतं काय माहिती का, याला ज्यावेळेस तुम्ही असं करता ना, सो इथला एलिमेंट इथे येतो. म्हणजे तुम्हाला हे समजायचं की ॲडजॉइंट मध्ये याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे येतो, याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे येतो. पहा नीट पहा, याला असं करतोय म्हणजे हा इथेच राहतो, याचा कोफॅक्टर इथेच राहतो. याला असं करतो म्हणजे हा इथेच राहतो, मग त्याचा कोफॅक्टर तिथेच राहतो. नीट समजून घ्या, आता जास्त टाइम वेस्ट नका करू. याचा कोफॅक्टर इथेच राहतो, याचा कोफॅक्टर इथेच राहतो, याचा कोफॅक्टर इथेच राहत असतो बरोबर. तुम्ही एक काम करतो यार, त्याच्यानंतर याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा कोफॅक्टर इथे जातो आणि त्यांच्या इकडे येतात सेम. मग एक काम करूया, आपण एक रॅन्डमली कोणता तरी नंबर घेऊया. से फॉर एक्झाम्पल हा -3 याचा कोफॅक्टर काढतो मी जरा, हे असं क्लोज करा. काय राहतं रे, 2 × 1 is 2 -4 × 0 is 0 बरोबर. सो 2 राहतं. 2 कोफॅक्टर आहे का, नाही नीट विचार करा. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2 ऑड आहे ना, 1 + 2 इज ऑड ना. ऑड असेल तर मायनरचा उलटा करत असतो आपण, म्हणजे कोफॅक्टर -2 आहे पहा. याचा कोफॅक्टर -2 आहे मुलांना, याचा कोफॅक्टर इथे जात असतो. सो इथे -2 असलं पाहिजे पहा. एक ऑप्शन दिसतोय मला, एकच ऑप्शन डन. ऑप्शन नंबर ए इज आन्सर. समजतं तुम्हाला, ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असायला हवा. ओके, पुढे जातो. नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन डिटेक्टेड बाय एलिमिनेशन ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, याचं डिफरन्शियल इक्वेशन काढा म्हणे. y इज इक्वल टू काय माहिती का, x इंटू e⁻x प्लस k इंटू e⁻x मल्टिप्लाय केलं बरं मी. सो गाइस dy बाय dx गाइस इट इज इक्वल टू x ॲज इट इज e⁻x e⁻x इंटू -1 प्लस e⁻x ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह पहा मुलांना 1 प्लस मायनस
समजतं काय? e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus of x, e raised to minus of x चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus of x into minus of x चा डेरिव्हेटिव्ह -1 into k तर आहेच आहे कॉन्स्टंट ॲज इट इज. मग मी काय म्हणतो dy by dx इट इज इक्वल टू याच्यामधून आणि याच्यामधून हा मायनस आणि हा मायनस साईन जर का मी कॉमन केलं तर इथे राहतं पहा x इंटू e raised to minus x आणि इथे राहतं प्लस k इंटू e raised to minus x आणि इथे जो आहे ना इथे फक्त e raised to minus x राहतो. पण हे जर का तुम्ही नीट पाहाल तर हे मला तो क्वेश्चनच दिसतो. तो जो क्वेश्चन आहे ना मुलांनो सेम आहे एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे ऍक्च्युली हा yच आहे. याचा अर्थ असा आहे पहा की dy by dx इट इज इक्वल टू मायनस ऑफ y प्लस e raised to minus of x. ओके, हा मायनस ऑफ y प्लस e raised to minus of x असा आहे पहा. सो असं कुठे आहे का पहा बरं मुलांना. हे मायनस y हवं तर तिकडे टाका. ओके, हे दिसतं काय? ऑप्शन नंबर ए दिसतोय की नाही बरोबर. सो डन. जातोय पुढे. नेक्स्ट काय म्हणता हे y इज इक्वल टू e raised to power x प्लस y. हे समजतं का तुम्हाला काय? बघा e raised to x प्लस e raised to x प्लस e raised to x प्लस e raised to x म्हणजे y ना. पहा e raised to x y is equal to e raised to x प्लस हे पहा e raised to x प्लस e raised to x प्लस e raised कंटिन्यू होत जातं. अरे तोच तर y आहे तसं y लिहिलं मी तिथे बरोबर. मग आता ते विचारतात काय dy by dx व्हॅल्यू काय म्हणे. एक काम करूया dy by dx करतोय पहा मी इथे dy by dx इट इज इक्वल टू हे पहा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह इज e raised to x ओनली इनटू आहे का तो x नाही डमी x आहे म्हणून त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह मुलांना y डॅश म्हणजे dy by dx. सो गाइस dy by dx इट इज इक्वल टू हे पारे हे इथे मल्टिप्लाय म्हणजे e raised to x plus y e raised to x plus y into 1 is e raised to x plus y plus e raised to x plus y into y dash म्हणजे dy by dx ऍक्च्युअली तो बरोबर ना. हे असा विषय आहे पाहिजे. पण तुम्हाला हे समजतंय का? हाच आपला y होता, हाच आपला y होता. सिंपल. दॅट मीन्स गाइस dy by dx इज इक्वल टू y plus y into dy by dx. हा जातो इकडे म्हणजे dy by dx minus of y into dy by dx is equal to y. dy by dx minus of y into dy by dx is equal to y. So take dy by dx common here, you will get 1 minus of y is equal to y. That means dy by dx value y divided by 1 minus of y. y divided by 1 minus of y. That is option number D. आपला इथे आन्सर बनतोय. ओके, जाऊया पुढे. नेक्स्ट काय म्हणताय हे पहा वेक्टर c is t1 into a bar plus t2 into b bar म्हणतात. काय रे बाबा वेक्टर c काय आहे 4i plus 2j is equal to t1 into a. What is a? a आहे पहा i minus of 3j. ओके, प्लस t2 into b. b काय पहा 2i minus of 5j. हे असं आहे म्हणे. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ t1 and t2 असं ते क्लेम करतात. जर नीट पहा इथे i च्या सोबत t1 आहे, i च्या सोबत 2t2 आहे. इथे t1 आहे, इथे 2t2 आहे. म्हणजे इथून i च्या सोबत t1 प्लस 2t2 आहे, बट तिथे i च्या सोबत 4 आहे. करा इक्वेट. पहा पुढे j च्या सोबत -3t1 आहे, -3t1 आहे. j च्या सोबत मुलांना -5t2 आहे, -5t2 आहे. आता मग तुम्ही मला सांगा j च्या सोबत कोण आहे 2 आहे यार. सिंपल. समजलं तुम्हाला हे? आता हे सॉल्व करायचं बरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे यार इथे 3 नी मल्टिप्लाय करतो, इथे 6 करतो, इथे 3 नी केलं की हे 12 होतं, हे कॅन्सल होतं मान्य आहे. हे काय होतं रे हे t2 होतं आणि हे ॲड केलं की पहा 14 होतं. t2चं व्हॅल्यू 14 आहे. t2 व्हॅल्यू अरे यार काही रॉंग केलं का मी? काहीतरी तर इथे विषय झालेला दिसतोय. ओके, 3 नी मल्टिप्लाय केला ना 6 झाला, 3 ने केलं की तो 12 झाला आणि हा -3t1 -5t2 दॅट इज इक्वल टू 2 बरोबर आहे. क्वेश्चन तर रॉंग नाही लिहिला ना मी. 5j आहे का तो? अरे यार हे 5j आहे मुलांना इथे. तो थोडंसं प्लस आणि इथे पण प्लस आहे का? अरे हट क्वेश्चनच रॉंग लिहिला आहे मी. ओके, 3t1 5t2 दॅट इज इक्वल टू 2 बरोबर. म्हणजे मायनस करायचं आहे यांना म्हणजे हे कॅन्सल. t2 राहतो इथे t2 दॅट इज इक्वल टू 12 मायनस ऑफ 2 कराल तो बनतो 10. आता मुलांना t2चा व्हॅल्यू जर का 10 असेल तर t1 किती नाही का? तर काय इक्वेशन बनला पहा बरं जरा. एक काम करा ना यार हे व्हॅल्यू t2चा टाका, t1 पण तुम्हाला निघून जाईल आणि आन्सर मार्क करा. ओके, जाऊ मग मी पुढे. नेक्स्ट सम काय रे इफ सम ऑफ स्लोप्स ऑफ लाइन्स गिवन बाय is equal to product of slope. Sum of slope is equal to product of slope. So m1 plus m2 is equal to product of slope means m1 into m2. Sum of slope म्हणजे मुलांना -2h by b is equal to product of slope म्हणजे a by b.
हे आधी तुम्ही क्लिअर करून घ्या. आता बस सर्वांच्या व्हॅल्यूज फाइंड करून टाकायचे. तर हे इक्वेशन कसं आहे पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे, बरोबर ना. सो 2hचा व्हॅल्यू काय पहा रे, 2hचा व्हॅल्यू 2k, सो मायनस ऑफ 2k डिवाइड बाय व्हॉट इज b व्हॅल्यू, b व्हॅल्यू इज मायनस ऑफ 7 अँड दॅट इज इक्वल टू a व्हॅल्यू काय पहा, a व्हॅल्यू तर 4 आहे, a व्हॅल्यू इज 4 आहे, होल डिवाइड बाय b व्हॅल्यू पहा, b व्हॅल्यू किती आहे, मायनस ऑफ 7 आहे, b व्हॅल्यू मायनस ऑफ 7 आहे, हा मायनस मायनस कॅन्सल, हा 7 7 कॅन्सल. सो 2k व्हॅल्यू 4 बनत असेल तर k चा व्हॅल्यू 2 बनतो, k चा व्हॅल्यू किती बनतो 2, दॅट इज ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर बनतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हे पाठ आहे आपल्याला, या दोघांचा डिफरन्स करायचा असतो आणि डिवाइड बाय 2 आन्सर करायचं असतं, म्हणजे आन्सर बनतो π/4. ओके, तुम्हाला माहिती नाही कसं करायचं असतं, सांगू? हा क्वेश्चन सर्वांना माहिती असेल. ओके, तरी सांगतोय, चलो. I इज इक्वल टू, ते डेफिनेट इंटिग्रेशनची एक प्रॉपर्टी आहे. डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी आहे काय माहिती का, हा जो इंटिग्रेशनचा व्हॅल्यू फाइंड करायचा, याचा इंटिग्रेशनचा जो काही व्हॅल्यू फाइंड करायचा तुम्हाला, सो तो हवं तर एक मी काम करतो, आधी हे लिहून घेतो. हा आपला आय आहे, बरोबर. हा आपला आय आहे, पण समजा एक्सच्या जागी या दोन लिमिटचं ऍडिशन मायनस ऑफ एक्स असं जर का ठेवलं, म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of a प्लस b मायनस ऑफ x. म्हणजे एक्सच्या जागी या दोघांचं ऍडिशन a प्लस b मायनस ऑफ एक्स ठेवलं तरी चालत असतं, तरी व्हॅल्यू सेमच राहत असते इंटिग्रेशनची. म्हणजे समजा मी आता एक्सच्या जागी या दोघांचं ऍडिशन म्हणजे π/2 मायनस ऑफ एक्स जर का ठेवला तरी ना व्हॅल्यू तीच राहत असते, इंटिग्रेशनची व्हॅल्यू तीच राहत असते. ओके, साइन एक्सच्या जागी काय रे, साइन ऑफ π/2 मायनस ऑफ एक्स, बरोबर ना, प्लस 2008 इंटू कॉस ऑफ एक्सच्या जागी काय π/2 मायनस ऑफ एक्स. म्हणजे एक्सच्या जागी या दोघांचं ऍडिशन मायनस एक्स ठेवलं तरी काही व्हॅल्यू चेंज नसते होत, असं म्हणायचं मला इथे. पण हा आपला क्वेश्चन होता काय, आपल्याला आयचा व्हॅल्यू फाइंड करायचा. दिस वॉज इक्वेशन नंबर 1. आता हे काय बनणार आहे माहिती आहे तुम्हाला, हे पहा इंटिग्रेशन 0 to π/2, हे पहा साइन π/2 मायनस एक्स इज कॉस एक्स, म्हणजे वरती 2008 रेज टू पॉवर कॉस एक्स बनणार आहे, होल डिवाइड बाय खालती 2008 रेज टू पॉवर साइन π/2 मायनस एक्स इज कॉस एक्स अगेन. ओके, प्लस 2008 कॉस π/2 मायनस एक्स इज साइन एक्स. पहा रे बाबा, याला इक्वेशन नंबर 2 बोलतोय. हा पण आपला आयच आहे आणि हा पण आपला आयच आहे. मला वाटतं दोघांचं जरा ऍडिशन केलं पाहिजे. पण दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे पहा, साइन एक्स कॉस एक्स, बट न्यूमरेटर त्याचं साइन एक्स इथे कॉस एक्स आहे. आता या दोघांचं ज्यावेळेस आपण इथे ऍडिशन करतोय ना मुलांना, पहा थोडंसं रब करतो पार्ट. आता या दोघांचं ज्यावेळेस आपण ऍडिशन करतो तर आपल्याला हे असं दिसून येतं की i प्लस आय इज 2i, लेफ्ट हँड साईडचं ऍडिशन 2i बनतो आणि राईट हँड साईडचं ऍडिशन मुलांना 1 बनतो. 1 का बनतो, कारण की डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरचं ऍडिशन मीन्स 2008 रेज टू साइन एक्स प्लस 2008 रेज टू कॉस एक्स असंच बनेल ना. 2008 रेज टू 8 रेज टू साइन एक्स प्लस 2008 रेज टू कॉस एक्स, आणि डिनॉमिनेटर पण हाच आहे सेम, 2008 रेज टू साइन एक्स प्लस 2008 रेज टू कॉस एक्स. डिनॉमिनेटर हेच आहे, सो कॅन्सल होऊन 1 बनतं. 1चा इंटिग्रेशन x बनतो, दॅट मीन्स गाइस 2i इज इक्वल टू इथे x बनतो. बट एक्सला लिमिट काय टाकतो, एकदा 0 टाकतो, एकदा π/2 टाकतो, नाही का. π/2 टाकला, π/2 मायनस ऑफ 0 टाकला 0, π/2च बनणार आहे. सो 2i π/2 असेल तर 2 तिकडे जाऊन डिवाइड होतो. सो π/2 डिवाइड बाय 2 कराल तर π/4 आन्सर बनत असतं. बट याचा शॉर्टकट तर तुम्हाला माहिती आहे, अरे हे उगाच करून दाखवलं खरं तर मी. याचा शॉर्टकट तुम्हाला माहिती असतो, या दोघांचा डिफरन्स करायचं असतं आणि होल डिवाइड बाय 2 करायचं असतं, बस तो आपला आन्सर असतो. पण हे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे की हा हे असं होणार आहे, तर तो लाईक शॉर्टकट यूज करा. अदरवाईज हर एक सममध्ये जर का तुम्ही हेच करत बसाल तर लाईक तो तर रॉंग ठरेल. त्या टाईपमध्ये तो आधी आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला हे -a2 प्लस a दिसणार आहे, इंटिग्रेशन -a2 प्लस a ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस तुम्हाला तो ऑड फंक्शन आणि इव्हन फंक्शनचा कॉन्सेप्ट यूज करायचा असतो. बघा हा ऑड फंक्शन आहे की इव्हन फंक्शन, काही नाही. f of x काय दिला माहिती का त्यांनी, cos of x इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय 1 प्लस एक्स, बरोबर ना. आता मी काय करतोय माहिती का, f of -x फाइंड करतो, म्हणजे एक्सच्या जागी -x टाकणार आहे. ओके, पहा लॉग ऑफ एक्सच्या जागी काय रे, एक्सच्या जागी -x, एक्सच्या जागी -x टाकला पहा. ओके, आता बनतं काय पहा, तुम्हाला माहिती cos ऑफ -θ इज cos θ, तो मायनस साईड ॲब्झॉर्व करतो कॉस. इथे मायनस मायनस प्लस बनतो, म्हणजे इथे बनतो पहा लॉग ऑफ 1 प्लस एक्स, खाली बनतो पहा 1 मायनस ऑफ एक्स, बरोबर. सो गाइज इज f ऑफ -x, हा f ऑफ -x आहे. सो f ऑफ -x गाइज इट इज इक्वल टू
काही सिमिलॅरिटी दिसते का या दोघांमध्ये? cos x ला cos x दिसतं, पण इथे जरा हे असं काहीतरी उलटं दिसतंय. यार एक काम करूया आपण, जर का असं लिहिलं तर मायनस ऑफ cos x इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स डिवाइड बाय 1 मायनस ऑफ एक्स रेज टू पॉवर मायनस ऑफ 1. नीट पहा, हा -1 ज्यावेळेस खाली येतो, मायनस ऑफ मायनस इज प्लस, म्हणजे आहे तेच तर राहणार आहे शेवटी. पण तुम्ही म्हणाल हे असं मायनस का टाकलं? इथे मायनस टाकून इथे -1 टाकून होणार काय माहिती का? हे इथे -1 म्हणजे इन्व्हर्स बनतो, म्हणजे यार हे उलटं बनतं, समजतं का? म्हणजे इथे ना मुलांना मायनस जाणार आणि इथे मुलांना प्लस जाणार. हा मायनस साईनचा परत इथे यूज केल्यानंतरचं बोलतोय बरं. मग तुम्हाला समजेल की यार हेच तर क्वेश्चन आहे. हे बघा 1 - x 1 + x सेम, म्हणजे f ऑफ -x इज मायनस ऑफ f ऑफ x. म्हणजे मुलांनो f ऑफ -x हा जर का मायनस ऑफ f ऑफ x जर का हा असा असेल तर तुम्हाला हे समजून घ्यायचं की फंक्शन ऑड आहे, आणि ऑड फंक्शनच्या केसमध्ये हा असा जो इंटिग्रेशन असतो ना त्याचा आन्सर किती असतो? 0 असतो. दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा इथे आपला आन्सर असायला हवा मुलांना. यस, पहा मी पुढे जातोय. हे पहा रे, आता काही गोष्टी इथे ॲज्युम केल्या जातात. से फॉर एक्झाम्पल ऑड फंक्शनचा इंटिग्रेशन, इव्हन फंक्शनचा डेफिनेट इंटिग्रेशन, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. हे असं ॲज्युम करून हे एक्सप्लेनेशन दिलं जातं. जर का ते तुम्हाला माहिती नसतील ना रे, तर मग त्याचं सोल्युशन आहे ना रे, म्हणजे सर्व व्हिडिओज तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत. मग ते अभ्यास न करता जर का तुम्ही हे असं डायरेक्टली आम्हाला येईल, म्हणजे तुम्हाला येईल हे असे क्वेश्चन्स आले पाहिजे असं एक्सपेक्ट करत असाल तर कुठे ना कुठे तुमचं चुकतंय मुलांना. हे तुम्ही प्लीज समजून घ्या. ठीक आहे, पहा काय म्हणताय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के विथ लाईन्स आर ॲट राईट अँगल. हे पहा लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणा. लाईन जर का परपेंडिक्युलर असेल तर a1 a2 b1 b2 आणि c1 c2 हे 0 असायला हवं. पहा a1 a2 किती रे? a1 a2 -9k, b1 b2 b1 b2 किती रे? +2k, c1 c2 मुलांना c1 c2 किती -10 ना, हे 0 असायला हवं. किती बनतं हे बनतं -7k इज इक्वल टू तिकडे बनतो 10, म्हणजे केचा व्हॅल्यू मुलांना -10 डिवाइड बाय 7 बनतो. केचा व्हॅल्यू ना -10 डिवाइड बाय 7, दॅट इज ऑप्शन नंबर बी. असा इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, जातोय पुढे. एरिया ऑफ अ रिजन बाउंडेड बाय द कर्व. पहा याचा तर एक शॉर्टकट आहे, जास्त टाइम वेस्ट नका करू तुम्ही, पण शॉर्टकट लक्षात ठेवा. हे पहा, सॉरी हा चला कुठे गेला? ओके, पहा हा जो कर्व आहे हा y² = 4x आहे. हा जो कर्व आहे हा x² = 4by आहे. ओके, या दोघांमधला जो एरिया असतो ना, हे दोन्ही पॅराबोला आहेत बरं. पहा ना, y² = 4x, 4a इथे 1 आहे, x² = 4by, 4b इथे 1 आहे. तुम्हाला समजून घ्यायचं की दोघे पॅराबोला आहेत. हा जो एरिया असतो हा शॉर्टकट आहे याचा एक, हे मी तुम्हाला शिकवलं आहे ऑलरेडी नाही का ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये. तर तो जो एरिया असतो मुलांना, या एरियाचा जो व्हॅल्यू असतो दॅट इज या दोघांचा प्रोडक्ट करायचा. इथे x च्या सोबत 4a, इथे x च्या सोबत y च्या सोबत 4b करा प्रोडक्ट. 4a × 4b, 4 × 4 16, a × b डिवाइड बाय 3 करायचं फक्त. बरोबर, हा त्याचा शॉर्टकट आहे. पहा x च्या सोबत y² = 4a, x च्या सोबत कोण आहे? 1. 4a चा व्हॅल्यू 1 आहे ॲक्च्युअली, असं म्हणायचं मला. x² = 4by, 4b चा व्हॅल्यू किती? 1, म्हणजे y च्या सोबत कोण आहे? 1. त्या दोघांचं प्रोडक्ट करायचं, डिवाइड बाय 3 करायचं. सिंपल. सो आन्सर इज 1 डिवाइड बाय 3. आन्सर किती बनतोय मुलांना? 1 डिवाइड बाय 3. दॅट इज ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर बनतो. बरोबर ना? तर हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा मुलांना. ओके, तर इन्स्टंटली असं तुम्हाला आन्सर इथे मिळून जाईल. आहे नेक्स्ट सम. प्रोबॅबिलिटीचा टेबल दिलाय. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट x इज इव्हन? यापेक्षा सोपं आणखी काय एक्सपेक्ट करू शकता? इव्हन वाला हा आहे. पहा x इज इव्हन, x इज इव्हन, बरोबर ना? x इज इव्हन, इव्हन वाले हेच तर आहेत. करा या तिघांचं ॲडिशन. हे 0.3 बनतं आणि हे 0.3 + 0.15 0.45 ना, 0.45 बनतं. पहा दॅट इज ऑप्शन नंबर ए मुलांना. हा आपला इथे आन्सर बनतोय. फॉर रँडम व्हेरिएबल x, e ऑफ x हा 5 आहे, v ऑफ x हा 6 आहे, e ऑफ x² किती असेल मला? आपल्याला एक गोष्ट माहिती, v ऑफ x म्हणजे काय असतं रे? e ऑफ x² मायनस ऑफ e ऑफ x चा होल स्क्वेअर. असा फॉर्म्युला आहे ॲक्च्युअली व्हेरियन्स ऑफ एक्सचा. बरोबर. सो व्हॉट इज v ऑफ x? v ऑफ x 6 आहे. e ऑफ x², अरे विचारतात हे e ऑफ x² आपल्यालाच ते विचारतात. मायनस ऑफ व्हॉट इज e ऑफ x? 5, 5 चा स्क्वेअर 25, -25 इकडे येऊन प्लस जातो. 25 + 6 इज 31. सो आन्सर शुड बी गाइस 31. दॅट इज ऑप्शन नंबर डी. ओके, फॉर्म्युला पाठ पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू दॅट स्टेटमेंट? याच्याशी कोण इक्विव्हॅलेंट आहे म्हणे? बघा काय, तुम्हाला हे पहिले माहिती असलं पाहिजे की p implies q, इट इज इक्विव्हॅलेंट टू p implies q is equivalent to negation p or q. हे आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे.
यस, किंवा असं पण म्हणू शकता यार तुम्ही, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्वॅलंट टू ओके पी अँड निगेशन क्यू. या दोघांमधलं काही लक्षात ठेवा, काही हरकत नाही. पण हे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असं आलं ना, पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन हा काय असतो, पी घ्यायचा ॲज इट इज, मग त्याच्यानंतर अँड करायचा आणि त्या दुसऱ्याचा निगेशन करायचा. तो दुसरा जो आहे ना हा काय पी ऑर निगेशन क्यू काहीतरी आहे ना, याचा निगेशन करायचा. दॅट मीन्स पी अँड बरोबर हे काय बनतं, निगेशन ऑफ पी ओके, ऑरचा निगेशन हा बनतो अँड, निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल होऊन इथे फक्त क्यू बनणार आहे. समजतं तुम्हाला आहे? तर बघा जरा हे असं आहे का इथे कुठे, मला बहुतेक हा ऑप्शन नंबर ए दिसतोय का, पी अँड निगेशन पी अँड क्यू, बरोबर ना? ऑप्शन नंबर ए दिसतोय ना इथे, काय झालं रे, एक मिनिट काय, येस स्टुडंट्स ऑप्शन नंबर ए दिसतोय ना आपल्याला इथे. ॲक्च्युली खरं तर फॉल्स आहे बरं, निगेशन पी अँड पी हे फॉल्स असणार आहे शेवटी, अँड फॉल्स अँड एनिथिंग ऑलवेज गोइंग टू बी फॉल्स. सो फॉल्स जरी मेन्शन केलं असतं त्यांनी तिथे तरी चाललं असतं बरोबर. मग हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे, एक तर डायरेक्टली याचा निगेशन आतमध्ये टाकून निगेशनचा रूल करा, किंवा जर का तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू हे कम्फर्टेबल असेल असं, तर पहिले पी इम्प्लाइज क्यूनी याला सॉल्व्ह करा आणि मग त्याच्यानंतर त्याचा निगेशन करा. दोन्ही ऑप्शन्स आहेत, तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्ही करा. असे नेक्स्ट काय म्हणता इथे, आय गेस तुम्हाला हे व्यवस्थित दिसत असेल की नाही माहीत नाही, पण हे कदाचित प्लस पण इतकं व्यवस्थित नसेल दिसत कदाचित नाही का. राईट वेक्टर अँड कार्टेशियन फॉर्म ऑफ अ लाईन पासिंग थ्रू दीज 2 पॉईंट्स. या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा वेक्टर आणि कार्टेशियन फॉर्म लिहायचा आपल्याला. जरा बघतो इथे त्यांनी पासिंग पॉईंट कोणता घेतलेला आहे, 3 देन 3 3 3 2 आणि 3 2 1, बहुतेक हा त्यांनी पासिंग पॉईंटचा यूज केला, याला ॲज अ पासिंग पॉईंट त्यांनी कन्सिडर केलं. x1 y1 z1 बद्दल बोलतोय बरं मी. मग तुम्हाला माहिती आहे ना, हा लाईन आहे, हा जो फर्स्ट पॉईंट आहे तो 3, 2, -1 आहे. हा जो सेकंड पॉईंट आहे तो 4, -1, 3 आहे. लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, x - x1 बाय a इज इक्वल टू y - y1 बाय b इज इक्वल टू z - z1 बाय c असं असतं. x1 y1 z1 म्हणजे मुलांना पासिंग पॉईंट असतात. हा यूज करा किंवा हा यूज करा, काही लोड नाही आहे. बट ऑप्शन्समध्ये त्यांनी हा यूज केलेला आहे, सो आपण पण बेटर वे हाच यूज करूया ना रे. सो x - x1चं व्हॅल्यू पहा, x1चं व्हॅल्यू 3 इज इक्वल टू y - y1चं व्हॅल्यू 2 इज इक्वल टू z - z1चं व्हॅल्यू -1 ना, -1 म्हणजे मायनस प्लस 1 बनणार आहे इथे. समजतं का तुम्हाला हे? सो जस्ट डिवाइडेड बाय ABC म्हणजे काय, डायरेक्शन रेशो असतो. काय लाईनचा डायरेक्शन रेशो, x2 - x1 4 - 3 दॅट इज इक्वल टू 1, y2 - y1 -1 -2 इज -3, z2 - z1 3 -1 इज +1 दॅट इज इक्वल टू 4. असा असला पाहिजे पहा, 1 - 3 4 1 - 3 4 इथे दिसतो मला ओके. त्याच्यानंतर x - 3 x - 3 y -2 आहे ना बाबा इथे, हे का नाही, हे पण नाही, हे आहे का, x - 3 ओके, y -2 बाय -3 ओके, z + 1/4 z + 1/4 हा दिसतोय पहा मला असा. आता एक्झॅक्टली या ऑप्शनचा कार्टेशियन फॉर्म पण करेक्ट आहे का जरा व्हेरीफाय करा ओके. r बार इज इक्वल टू a बार ना, पासिंग पॉईंट a बार, वेक्टर फॉर्म माहिती ना, r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्डा b बार बरोबर. a बार इज अ पासिंग पॉईंट, काय रे 2 3 -1, सो सॉरी 3 2 -1 काय बोलतो मी, 3 2 -1 डन, प्लस लॅम्डा टाइम्स b बार 1 -3 डन. सो ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आन्सर असला पाहिजे ओके. जातोय पुढे. इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग सक्सेस इज 1/4. सक्सेसचा प्रोबेबिलिटी 1/4 लिहितोय मी, ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतात ते, हे पहा अंडर रूट ऑफ व्हेरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन असतो बरं, जो की 3 म्हणतात, म्हणजे व्हेरियन्स हा मुलांना 9 आहे हे तुम्ही समजून घ्यायचं. ते म्हणतात मीन काय आहे म्हणे. मग हे बघ व्हेरियन्स म्हणजे समजतं का, NPQ असतो जो की 9 आहे. आता याच्यामध्ये पी तर तुम्हाला माहिती आहे, सो गाईज पी जर का 1/4 असेल तर क्यू हा 3/4 असतो, कारण की दोघांचं ॲडिशन 1 मेंटेन झाला पाहिजे. सो क्यूच्या जागी मी इथे 3/4 लिहितोय आणि दॅट इज इक्वल टू 9. मग काय करतोय, 3 1 3 3 4 × 3 इज 12. सो NPचा व्हॅल्यू 12 बनतं. NP म्हणजे मीन असतो, सो आन्सर शुड बी गाईज 12, दॅट इज ऑप्शन नंबर ए ओके. नेक्स्ट ABC आर युनिट कोप्लॅनर वेक्टर्स. ABC कशात माहिती आहे, युनिट कोप्लॅनर वेक्टर्स आहेत, ठीक आहे. मग ते म्हणतात स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये, त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय असेल म्हणे. बघा काय सांगतो मी तुम्हाला, कोप्लेनार वेक्टर आहेत, सॉरी लक्ष द्या, हे कोप्लेनार वेक्टर आहेत, हे ना कोप्लेनार वेक्टर आहेत, म्हणजे ABC कोप्लेनार वेक्टर आहेत ओके.
तर भले मर्जी तुम्ही याला कितीही सॉल्व्ह करा. अरे यार एक मिनिट, काय मुलांना मार्कर ऑन करतो जस्ट. भले मर्जी तुम्ही याला कितीही सॉल्व्ह करा, हे शेवटी काही ना काही करून मे बी असं येईल यार 4 टाइम्स एबीसी येईल, किंवा मे बी 5 टाइम्स एबीसी येईल, और मे बी 3 टाइम्स एबीसी येईल, काहीतरी तर येईल ना असं. अरे पण तुम्हाला हे समजून घ्यायचं की एबीसी जर का कोप्लेनर असतील, एबीसी जर का कोप्लेनर असतील, तुम्ही समजून घ्या. ओके, 3 वेक्टर कोप्लेनर असल्यानंतर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जो असतो तो 0च असतो शेवटी. याला सिम्प्लिफाय करून हे असं काही ना काहीतरी येईल रे. तो मे बी 3/4 इंटू एबीसी येईल, काहीतरी तरी येईल. पण एबीसी कोप्लेनर असल्यामुळे त्यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 येत असल्यामुळे 0 इंटू एनिथिंग इट बिकम 0. सो बाय डिफॉल्ट काही न करता तुम्हाला इथे आन्सर 0 मार्क करायचं आहे, ऑप्शन नंबर बी. थोडंसं नीट समजून घ्या. ओके, परत सांगू का, एबीसी आर युनिट कोप्लेनर वेक्टर. सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे, कोप्लेनर आहेत. कोप्लेनर वेक्टरसाठी स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 असतो. पण तुम्हाला आता असा डाऊट आहे की सर हे 2a मायनस बी, एबीसी एका प्लेन मधले वेक्टर्स आहेत. एका प्लेन मधल्या 3 वेक्टरचा यूज करून कसे पण असे कॉम्बिनेशन बनवाल ना, तर हे तिघे पण एकाच प्लेन मध्ये येतात. प्लेनच्या बाहेरचा वेक्टर बनूच नाही शकत. हा आणि हा हे तिघे पण कोप्लेनर वेक्टर्स असतील, आणि कोप्लेनर वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट परत 0 बनणार शेवटी. सो आन्सर डायरेक्टली तुम्ही इथे 0 मार्क करू शकता. बरं, दॅट इज ऑप्शन नंबर बी. इथे तुम्ही मार्क करू शकता मुलांना, काहीही प्रॉब्लेम नाही इथे. ओके, पुढे जाते पहा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल दिलाय त्यांनी. ते म्हणताय f(2) काय म्हणे. आता काय ऍक्च्युली हे प्रोबॅबिलिटी ऑफ बहुतेक एक्स पाहिजे होतं तिथे ना, तिथे कॅपिटल f(ऑफ) दिला. ओके, ते थोडंसं लाईक इथे चुकीचं झालेलं आहे. तर यार हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे मुलांना, आणि तुम्हाला विचारलेलं आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ 2, म्हणजे 2 पर्यंतच्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन असं असतं ना ते. म्हणजे या सर्वांचं ॲडिशन असं करायला लागतं आपल्याला 2 पर्यंत 2 तर नाही आहे. सो 1.5 पर्यंतच्याच प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन करायला लागेल. करा बरं ॲडिशन, काय बनतो. हा बनतो 0.4, 0.6, 0.65, 0.65. दॅट इज ऑप्शन नंबर डी मुलांना. इथे आपला इथे आन्सर बनणार आहे. समजून फक्त इतकं घ्यायचं होतं, एक छोटासा मिस्टेक होता तिथे, एफच्या जागी पी आहे तिथे. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे तिथे. ओके, तर पहा काय म्हणताय. इफ द पॉइंट्स हुज पोझिशन वेक्टर्स लाय इन प्लेन, म्हणजे 4 हे जे पॉइंट आहेत ना रे, हे पहा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे 4ही पॉइंट एका प्लेन मध्ये आहेत असं ते म्हणतात. मग तुम्हाला तर माहिती यार, याला मी ए बोललो, याला मी बी बोललो, याला मी सी बोललो, याला मी डी बोललो. से फॉर एक्झाम्पल दिस ए बी, ए सी, ए डी. 4 पॉइंट जर का एका प्लेन मध्ये असतील तर ते 3 वेक्टर पण एका प्लेन मध्येच असतील, को प्लेनर वेक्टर असतात. आणि तुम्हाला माहिती को प्लेनर वेक्टरचा तो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जो असतो ना, तो असतो 0. बरोबर. मग तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये ए बी काढायचा आहे. पहा काय, हा ए आहे, देन हा बी आहे, हा सी आहे मुलांना, आणि हा आपला डी आहे. ए बी म्हणजे बी मायनस ऑफ ए, म्हणजे बी मायनस ऑफ ए म्हणजे 2 मायनस ऑफ 3 इज मायनस ऑफ आय. बी मायनस ऑफ ए, 3 मायनस ऑफ -2 इज प्लस, नाही का, म्हणजे 5 आहे. -4 मायनस ऑफ मायनस इज प्लस, म्हणजे -4 प्लस के इज -3k. बरोबर ना. सो हा आपला ए बी बार बनलाय, फर्स्ट वेक्टर बनलाय. लिहू का त्याचे कोएफिशियंट्स, -1, 5 आणि -3. त्याच्यानंतर सेकंड जो वेक्टर आहे तो आपला ए सी बार आहे. ए सी बार म्हणजे सी बार मायनस ए बार. पहा, सी बार जो आहे ना, सी बार मायनस ऑफ ए बार म्हणजे -1 -3 इज -4. मायनस ऑफ लिहितो डायरेक्टली इथेच, नाही का, -4. त्याच्यानंतर इथे ज्याच्या सोबत 1 आहे, 1 मायनस ऑफ -2 इज +2 म्हणजे 3 बनणार आहे तिथे. त्याच्यानंतर केचं पहा बरं, 2 मायनस ऑफ मायनस इज +1k दॅट इज इक्वल टू 3 बनणार आहे. म्हणजे ठीक आहे. पहा आता एडी बार पण काढणार ना, म्हणजे डी मायनस ए ना, म्हणजे 4 मायनस ऑफ 3 इज 1. ओके, 5 मायनस ऑफ मायनस इज प्लस ना, म्हणजे 7 बनतो इथं. याच्यानंतर पहा, लॅम्डा मायनस ऑफ मायनस इज प्लस, दॅट मीन्स लॅम्डा +1 बनतो इथं. तर मी तुम्हाला हे रिक्वेस्ट करतोय मुलांना, हे तुम्ही सॉल्व्ह करा बरं प्लीज. ओके, सॉल्विंग आहे ना हे फक्त. ओके, हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकता का तुम्ही, हे इतकं सॉल्व्ह करा आणि लॅम्डाचं व्हॅल्यू फाइंड करा यार. फार मला नाही वाटत की फार लाईक अवघडवाला सम असेल तो, नाही का. तुम्हाला ते सॉल्विंग आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन करायचं फक्त. घ्या आता 27 नंबरचा सम. हे पार, हे 3π/2 म्हणजे 270 म्हणतात. साइन इनवर्सचा मॅक्सिमम व्हॅल्यू हा π/2 असू शकतो. तुम्हाला माहिती ना, साइन इनवर्सचा जो आन्सर आपल्याला करायचा असतो तो आन्सर -π/2 टू π/2 याच्यामध्येच सांगायचा असतो आन्सर. म्हणजे साइन इनवर्सचा मॅक्सिमम आन्सर हा π/2 बनू शकतो. π/2 म्हणजे 90 बनू शकतो.
याचा मॅक्सिमम व्हॅल्यू 90 बनू शकतो, मॅक्सिमम. याचा पण 90 बनू शकतो, याचा पण 90. 90 प्लस 90 प्लस 90 इज 270. हा तोच तर दिलाय. अरे म्हणजे तिघांचे पण व्हॅल्यू मॅक्सिमम झाले तरच हे 270 बनू शकतं ऍडिशन त्यांचं. आणि तुम्हाला काय माहिती, साइन इनवर्स एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स 90 म्हणजे पाय बाय 2 केव्हा बनत असतो, जेव्हा एक्स चा व्हॅल्यू 1 असतो. साइन इनवर्स ऑफ 1 90 असतो ना, कारण की साइन 91 असतो. हे समजतं तुम्हाला. म्हणजे इथे एक्स चा व्हॅल्यू 1, वाय चा व्हॅल्यू 1 आणि झेड चा पण व्हॅल्यू 1 आहे हे समजून घ्या. सो इथे जर का तुम्ही 1 1 1 टाकाल ना, 1 1 1 टाकाल तरी 3 बनतं. 1 + 1 + 1 इज 3. मायनस ऑफ पार इथे 9 आहे, डिवाइड बाय 1 1 1 अगेन 3. सो 9 डिवाइड बाय 3 is 3, 3 मायनस ऑफ 3 is 0. सो आन्सर शुड बी 0 ना. दॅट इज ऑप्शन नंबर बी. मुलांना इथे आपला आन्सर बनला पाहिजे. ओके, जातोय पुढे. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन. लाईन थ्रू ओरिजिन मधून पास झाले पाहिजे. ओके, अँड टू ऑफ साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. एक मिनिट नीट वाचू द्या. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन विच फॉर्म टू ऑफ द साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल विथ दिस लाईन. हा x = 2 वाला लाईन, x = 2 1 2 2 वरती जाऊन लाईन करायची अशी नाही का. तर अशा लाईन्सचं आपल्याला जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं आहे जे की ओरिजिन मधून पास होत आहेत, बट या लाईन सोबत इक्विलॅटरल ट्रायंगल बनवतात. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हा 60, इवन दिस इज 60, हा पण 60 म्हणजे हा 30 आणि हा पण 30 असला पाहिजे. सो या दोन लाईनचं आपल्याला मुलांना जॉईंट इक्वेशन फाइंड करायचं. पण तुम्हाला माहिती लाईनचं इक्वेशन y = mx असतं. म्हणजे मुलांना y = m म्हणजे स्लोप. tan 30 is 1/√3 mx म्हणजे √3y = x. म्हणजेच मुलांना √3y मायनस ऑफ x = 0. सो हा तर यार या लाईनचं इक्वेशन आहे. म्हणलं ठीक आहे यार. आता पहा बरं या लाईनचं इक्वेशन काय असेल मुलांना. सेम यार, y = mx, y = mx अगेन. सो y = m. व्हॉट इज स्लोप काय रे या लाईनचा स्लोप काय मुलांना 30 आहे ना. क्लॉकवाईज झाला 30 आहे म्हणजे tan ऑफ -30 हा स्लोप असेल. That means y = tan of -30 is minus of tan 30 means minus of 1 divided by √3 into x. √3 जातो इथे. सो √3y हा -x इकडे जाऊन प्लस होतो. प्लस x = 0 बनणार आहे पहा. सो √3y प्लस x पहा, √3y प्लस x = 0. हे असे दोन इक्वेशन आहेत आणि या दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. a minus of b into a plus b is a² minus b². a² minus b² म्हणजे समजतं का 3y² minus of x². 3y² minus of x² = 0. दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर सी. ओके, आन्सर असेल आपला. पुढे जातोय. सपोज x + 2y, x + 2y = 8 म्हणतात ते. देन द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ xy काय म्हणे. हे पहा xy चा मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला शोधायचा आहे. x ला x लिहितोय. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y. तुम्हाला माहिती नाही एका व्हेरिएबल मध्ये सर्व आणायचं असतं. मान्य तुम्हाला आहे. एका व्हेरिएबल मध्ये तुम्हाला हे सर्व आणायचं असतं. इक्वेशन, कंप्लीट इक्वेशन. सो x × y च्या जागी जर का समजा मुलांना 8 - of x, 8 - of x डिवाइड बाय 2 जर का असं लिहिलं मी आणि मी म्हणतोय की हा आपला बेसिकली रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे. काहीतरी बोलतोय यार मला, चलो p बोलतोय याला मी से फॉर एक्झाम्पल. सो हा जो काही आहे ना प्रोडक्ट, याचा मला मॅक्सिमम व्हॅल्यू शोधायचा. ठीक आहे यार चलो. तर पहा आता प्रोडक्ट करा. 8 × x is 8x minus of x × x is x² होल डिवाइड बाय 2. याचा मॅक्सिमम व्हॅल्यू शोधायचा p चा. हे पहा ॲट मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0. सो करा बरं डेरिव्हेटिव्ह dp/dx ना. 2 तर खाली आहेच. 8x चा डेरिव्हेटिव्ह 8 मायनस ऑफ x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. हे पहा हा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा डेरिव्हेटिव्ह शुड बी 0. सो याला 0 कराल. 2 × 0 is 0. दॅट मीन्स 8 मायनस ऑफ 2x गाइज इट इज इक्वल टू 0. दॅट मीन्स 2x चा व्हॅल्यू मुलांना 8 बनतो. म्हणजे x चा व्हॅल्यू मुलांना 4 बनतो. म्हणजे x चा व्हॅल्यू 4 टाकल्यानंतर तुम्हाला तिथे मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार. हवं तर तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह पण चेक करा बरं. हा सिंगल डेरिव्हेटिव्ह आला ना, डबल डेरिव्हेटिव्ह कराल तर हे पहा 8 चा डेरिव्हेटिव्ह 0, इथे -2 बनतो की नाही आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलाय म्हणजे हा मॅक्सिमम व्हॅल्यूज मिळणार आहे. हे तुम्ही समजून घ्या. सो 4 टाकून द्या बरं. 4 टाकून द्या. काय विचारतात मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ xy काय म्हणे. x जागी 4 जर का मी टाकला इथे 4 टाकला. 8 मायनस ऑफ 4 is 4 डिवाइड बाय 2 is 2 into x value 4 into 2 is 8. So maximum value of that product it is nothing but 8. That is option number A. आपला इथे आन्सर बनला पाहिजे. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ. इतक्या फटाफट तुम्हाला आयडेंटिफाय झाले पाहिजे ना सम की लाईक पाहता क्षणी समजलं पाहिजे काय केलं पाहिजे. a × e⁻x होल डिवाइड बाय b × e⁻x प्लस c × e⁻x × e⁻x. पहा न्यूमरेटर ॲज वेल एज डिनॉमिनेटरला e⁻x ने मी मल्टिप्लाय केलेलं आहे. तुम्ही म्हणणार हे का केलं असं नाही का. a × e⁻x होल डिवाइड बाय b × e⁻x. ओके, हे पहा बेस सेम आहे. पॉवरचं ॲडिशन कराल. x - x is 0, e⁻0 is 1 बनणार. e⁻0 1 म्हणजे हे फक्त c आहे पहा इथे.
तो फक्त इथे सीच राहणार आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणणार हे असं का केलं, मला ना याचा डेरिव्हेटिव्ह इथे वरती दिसायला लागलाय, सीचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही इथे काही. ओके ठीक आहे. बी ॲज इट इज, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x आहे. पण थोडं बहुत लाईक काहीतरी ऍडजस्टमेंट करायला लागेल असं वाटत आहे मला इथे. जरा नीट पहा. हे पहा, बी ॲज इट इज, खाली पण बी लिहा. बी ॲज इट इज, e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x इंटू -x चा डेरिव्हेटिव्ह -1 समजलं. याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, म्हणजे याला टी ठेवलं तर हे वरती dt बनणार आहे. एला तर बाहेर काढा जरा नाही का, मग -a/b आहे इथे पहा, -a/b आहे. टी ठेवलं की हे dt बनणार, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/t इज log t. सो log ऑफ t, बरोबर. हा आपला आन्सर आहे यार. प्लस सी आहे, बट ठीक आहे तो लिहित नाही मी आता प्लस सी काही. मायनस साईन ज्यावेळेस तुम्ही इथे टाकाल ना, हा इथला मायनस काढा ना, हा मायनस साईन इथे टाका वरती, मग हे उलटं बनणार आहे. दॅट मीन्स गाईज a/b इंटू लॉग ऑफ 1/b इंटू e⁻x प्लस सी. म्हणजे मुलांना a/b लॉग ऑफ समजतं तुम्हाला, हे 1/b e⁻x. e⁻x म्हणजे b/e⁻x प्लस सी, समजतं. सो सी इंटू e⁻x आणि हाच e⁻x वरती जाणार आहे शेवटी. लिहू का फायनल आन्सर, a/b लॉग ऑफ तो e⁻x वरती जाणार आहे. हा e⁻x इथे मल्टिप्लाय आणि तोच वरती जाणार, आणि खालती b प्लस सी e⁻x असं राहणार आहे. बघा बरं कोणतं ऑप्शन मॅच होतं आता इथे. a/b लॉग ऑफ a/b लॉग ऑफ e⁻x b प्लस सी e⁻x प्लस सी, दॅट इज ऑप्शन नंबर डी होतोय पहा मॅच, बरोबर ना. पाहता पुढे. इन एनी ट्रायंगल ABC a इंटू कॉस b इज इक्वल टू b इंटू कॉस a असं असेल, देन द ट्रायंगल इज. तुम्हाला समजतं का ट्रायंगलमध्ये a बाय साइन आहे इज इक्वल टू b बाय साइन b इज इक्वल टू c बाय साइन c इज इक्वल टू k असतं की नाही. म्हणजे तुम्ही एला a बाय साइन इज इक्वल टू k कराल तर एला तुम्ही k इंटू साइन ए लिहू शकता, एला तुम्ही k इंटू साइन ए असं लिहू शकता, समजतं का. सिमिलरली गाईज b ला तुम्ही k इंटू साइन b लिहू शकता, k इंटू साइन b असं लिहू शकता. मी म्हणलं ठीक आहे यार, ओके लिहू शकतो आपण हे असं. मग इथे काय करतो पहा, मी त्या एच्या जागी पहिला स्मॉल एच्या जागी मी k इंटू साइन ए लिहितोय, k इंटू साइन आहे, इंटू पुढे इंटू काय आहे कॉस बी आहे का, इंटू पुढे कॉस बी लिहितोय पहा, अँड दॅट इज इक्वल टू हा जो स्मॉल बी आहे ना, स्मॉल बीच्या जागी k इंटू साइन बी लिहितोय पहा मी. आणि हा कॉस ए जो आहे ना, तो कॉस ए ॲज इट इज नोट करून टाकतोय मी, ते कॉस ए ॲज इट इज नोट करून टाकतो. हा के आणि के कॅन्सल होतो, मग होतं काय पहा, साइन ए कॉस बी इकडे तो मायनस होतो, कॉस ए साइन बी अँड दॅट इज इक्वल टू 0 येणार आहे. मग हे समजलं पाहिजे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ए मायनस बी, दॅट इज साइन ए मायनस ऑफ बी अँड दॅट इज इक्वल टू 0. अरे साइन ए मायनस बी 0 आहे म्हणजे हे अँगल 0 आहे, म्हणजे ए मायनस बी हा 0 आहे. याचा अर्थ समजून घ्या तुम्ही की ए इज इक्वल टू बी आहे. आता दोन अँगल जर का सेम असेल दॅट मीन्स ट्रायंगल शुड बी आयसोसेलेस ट्रायंगल. ट्रायंगल कोणता असला पाहिजे, ऑप्शन नंबर सी, दॅट इज आयसोसेलेस ट्रायंगल असला पाहिजे. ओके सी गाइज, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 काय म्हणताय पहा. हे जे दोन लाईन्स आहेत ना रे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बेसिकली, हे कोइन्सिडंट असण्याची काय कंडिशन आहे म्हणे पहा. थोडंसं नीट लाईन लिहितो पहा मी. a²x², ओके, प्लस bcy². हा जो आहे ना रे, ऍक्च्युली याला इकडे लिहिलं पाहिजे होता खरं तर. ओके, सो a²x² मायनस ऑफ a इंटू b प्लस सी इंटू xy. ओके, त्याच्यानंतर पुढे काय रे, प्लस bc इंटू y² इज इक्वल टू 0. सो मुलांना हा लाईन दिलेला आहे नाही का, याला तुम्हाला कम्पेअर करायचं विथ अ जनरल इक्वेशन. काय असतो रे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन, ax² प्लस 2hxy प्लस by² अँड दॅट इज इक्वल टू 0 असं असतं की नाही. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की लाईन्स जर का कोइन्सिडेंट असतील तर h² मायनस ऑफ ab हा मुलांना 0 असतो. इफ लाईन्स आर कोइन्सिडेंट देन h² मायनस ab 0 असला पाहिजे. जरा इथे पहा बरं, 2h चा व्हॅल्यू हा असा आहे की नाही, 2h चा व्हॅल्यू तो आहे की नाही. मग पहिले h चा व्हॅल्यू काढून घेऊया का आपण. ओके, सो स्टुडंट्स 2h व्हॅल्यू इज मायनस ऑफ a इंटू b प्लस सी. ओके, दॅट मीन्स h चा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ a इंटू b प्लस सी होल डिवाइड बाय 2 करायला लागेल तुम्हाला, बरोबर. सो h² म्हणजे त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय रे, a² ब्रॅकेटमध्ये b प्लस सी होल स्क्वेअर होल डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 बनतो, मायनस ऑफ ab ना. किंवा एक काम करा ना, h² इज इक्वल टू ab करा. आता पहा बरं, a चा व्हॅल्यू काय आणि b चा व्हॅल्यू काय. कंपॅरिझन तुम्हाला हे सांगेल की a चा व्हॅल्यू हा a² आहे, a चा व्हॅल्यू हा a² आहे. b चा व्हॅल्यू पहा बरं, b चा व्हॅल्यू मुलांना b इंटू सी आहे, बरोबर ना, b चा व्हॅल्यू b इंटू सी आहे. आता पहा, हे इज इक्वल टू हे असं असेल दॅट मीन्स लाईन्स आर कोइन्सिडंट. आता हे इज इक्वल टू हे होण्याची एक कंडिशन अशी आहे की a ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे.
समजा इथे पण ए आहे आणि इथे पण ए आहे. ए ची व्हॅल्यू 0 असेल, 0 इंटू एनिथिंग 0, 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे हे दोघे मॅच होऊ शकतात. इफ व्हॅल्यू ऑफ ए इज 0, हे असं होऊ शकतं. पण समजा जर का एचा व्हॅल्यू 0 नसेल, काहीतरी वेगळा असेल, तर एचा व्हॅल्यू 0 नसेल तर मग हे दोघे अशी कॅन्सलच होणार आहे. म्हणजे बी प्लस सी होल स्क्वेअर म्हणजे काय रे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 5bc इज इक्वल टू 4 टाइम्स bc बनणार, बरोबर ना. एचा व्हॅल्यू जर का 0 नसेल तर हे असं असलं पाहिजे. तुम्हाला हे समजतं का, हा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2bc मायनस 4bc इज मायनस 2bc इज इक्वल टू 0 की नाही. म्हणजे हे तर बी मायनस सी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज ए मायनस बीचा होल स्क्वेअर. म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये बी मायनस सीचा होल स्क्वेअर आहे. म्हणजे एकतर हे 0 असलं पाहिजे. आता बी मायनस सीचा होल स्क्वेअर 0 असला पाहिजे, म्हणजे बी मायनस सी हा 0 असला पाहिजे, म्हणजे मुलांना बी इज इक्वल टू सी असला पाहिजे. सो बी इज इक्वल टू सी असला पाहिजे, म्हणजे एकतर ए 0 असला पाहिजे, नंतर बी इज इक्वल टू सी असला पाहिजे. ऍक्च्युअली ए 0 वाला कंडिशन तुम्ही काढलात ना, मग इथे ए इज इक्वल टू 0 असतं, दुसरीकडे कुठे नाहीये. सो डायरेक्टली तुम्ही इथे ऑप्शन नंबर ए मार्क केला असता तरी पण चाललं असतं, पण तरी मी तुम्हाला दुसरा कंडिशन पण डिराईव्ह करून दाखवतोय. यस, जाऊ मग मी पुढे. तर पहा आता यार, याचं इंटिग्रेशन विचारतात. हे सोपं आहे बरं. हे तर तुम्ही थोडंसं ग्राफिकल फॉर्ममध्ये पण काढू शकता. तर मॉडेक्स फंक्शन पहा, मॉडेक्स आहे, मॉडेक्स. ओके, तर मॉडेक्सचा हा फंक्शन आहे. आता काय म्हणतात माहिती का तुम्हाला, या मॉडेक्स हा जो काही फंक्शन तुम्हाला इथे दिसतोय, तर याचं डेफिनेट इंटिग्रेशन आहे म्हणे -1 पासून +1 पर्यंत. कुठून -1 इथे असतो, बरोबर. -1 पासून +1 इकडे असतो, इथेपर्यंत. हे तुम्हाला विचारतात. तुम्हाला माहिती डेफिनेट इंटिग्रेशन काय देत असतो, एरिया अंडर दी कर्व देत असतो. म्हणजे हा वाला एरिया प्लस हा वाला एरिया, दोन्ही एरियाचं लाईक ॲडिशन करायचं तुम्हाला. ओके, एक असा विचार करू शकता तुम्ही, बरोबर. अदरवाईज आता बेसिकली आता हे पाहणार आहे तुम्ही, हे +1 आहे ना इथे, बरोबर ना. आता x इक्वल टू जर का 1 असेल, तर y ची व्हॅल्यू म्हणजे मॉडेक्सची व्हॅल्यू ती पण तर 1च असणार ना. पहा ना, इथे 1 टाकल्यानंतर मॉड 1 पण 1च असतो. म्हणजे हा पॉईंट हा पण डायमेन्शन 1 आहे आणि इव्हन हा पण डायमेन्शन 1 आहे. सो या ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे किती रे, 1 इंटू 1/2 इज 1/2. म्हणजे याचा एरिया 1/2, याचा पण एरिया 1/2, 1/2 प्लस 1/2 इज 1. सो आन्सर शुड बी 1. एक असा वे आहे आन्सर करण्याचा, असा एक वे आहे आन्सर करण्याचा. और दुसरा वे थोडासा आरामात, लाईक हे सोपं आहे थोडंसं मे बी. तर याला मी असं लिहितोय, -1 to 0, ओके, प्लस 0 to 1. नीट लक्ष द्या. हा जो मॉडेक्सचा फंक्शन आहे ना रे, मॉडेक्सचा जो फंक्शन आहे, मॉडेक्सचा फंक्शन आहे, याला मी कसं लिहू शकतो थोडंसं नीट पहा. काय बेसिकली इंटिग्रेशन तर मॉडेक्सचा करायचं, पण मॉडेक्सचा इंटिग्रेशनच पार्ट नाही आपल्याला. मग ऍक्च्युली तो मॉड निघाला पाहिजे खरं तर. पण मला एक गोष्ट माहिती आहे की 4चा मॉड केला तर 4 बनतो, पण -4चा मॉड केला तर +4 बनतो. म्हणजे आतमधला नंबर जर का पॉझिटिव्ह असेल तर त्याचा मॉड हा तोच नंबर असतो, पण आतमधला नंबर हा निगेटिव्ह असेल तर त्याचा मॉड हा मुलांना त्याच्या उलटा असतो, बरोबर ना. मग पहा मला काय सांगायचं. समजा x ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल, पहा -1 to +1 जाणार आहे, म्हणजे -1 to 0 म्हणजे x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. x ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल म्हणजे आतमधल्याची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल तर त्याचा मॉड हा त्याच्या उलटा बनत असतो, म्हणजे त्याचा मॉड हा -x बनत असतो. हे समजून घ्या तुम्ही. तुम्ही म्हणाल सर या मॉडचा व्हॅल्यू मायनस कसा काय लिहिला, मॉड तर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. असं नाही यार, माहिती मला मॉड ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, पण x ची स्वतःची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणून हा निगेटिव्ह आणि तो निगेटिव्ह मिळून पॉझिटिव्ह मेंटेन ठेवायचा आपल्याला. सो म्हणून हा मायनस साइन आपल्याला लावायचं असतं. समजतं का तुम्हाला हे. सो गाईज, व्हॅल्यू ऑफ मॉडेक्स, मॉडेक्स हा जो फंक्शन आहे ना, त्या मॉडेक्स फंक्शनचा व्हॅल्यू -x आहे व्हेन व्हॅल्यू ऑफ x इज -1 to 0. ही मॉड फंक्शनचं इंटिग्रेशन एक बऱ्याच मुलांना थोडंसं डिफिकल्ट जात असतं. समजलं तुम्हाला हे. परत सांगू का, -6चा जो मॉड असतो तो +6 असतो. आतमध्ये जर का निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा मॉड हा त्याच्या उलटा असतो. आतमध्ये जर का निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा मॉड हा त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये म्हणजे -x असतो. आतमध्ये x असेल तर त्याचा मॉड -x असतो. आतमध्ये -6 असेल तर त्याचा मॉड हा त्याच्या रिव्हर्स असतो, म्हणजे -(-6 + x असं. सो ठीक आहे, जेव्हा x व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तेव्हा तो फंक्शन -x आहे, पण जेव्हा x व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर त्याचा मॉड तोच असतो ना रे, म्हणजे x चा मॉड हा xच असणार आहे असं म्हणायचं मला इथे. मग आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पहा, मायनस ॲज इट इज x चा इंटिग्रेशन इज x²/2, ठीक आहे, आणि लिमिट तर -1 पासून 0 टाकताय, प्लस पहा x चा इंटिग्रेशन इज x²/2, लिमिट तर 0 पासून 1 टाकताय, 0 पासून 1 टाकताय. थोडंसं मार्कर चेंज करतो कलर.
तर पहा आता एकदा 0 टाकला की काय 0/2 इज 0, सो मायनस ऑफ 0. ठीक आहे यार, 0 लिहितो, मायनस करतो. आता -1 टाकलं तर -1चा स्क्वेअर इज 1, 1/2 बनतो, बट मायनस ऑफ 1/2 बनतो. मी म्हटलं ठीक आहे यार, चलो ओके. प्लस पहा आता इथे एकदा 1 टाकणार ना तुम्ही, लिमिटमध्ये कन्फ्युजन नको. इथे 1 to 0, 0 to 1 नाही, 1 टाकला 1/2 बनतो, 1/2 बनतो. 0 टाकला 0 बनतो. मग काय रे, मायनस मायनस प्लस बनतो, 1/2 प्लस 1/2 इज 1 बनतो. सो आन्सर शुड बी गाईज ऑप्शन नंबर सी, दॅट इज इक्वल टू 1. बनला पाहिजे ना 1 आन्सर. येस. पहा आता पुढे काय म्हणताय, व्हॉट विल बी द करेक्ट सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम टू मॅक्सिमाइज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. यार त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला मॅक्सिमाइज करण्यासाठी करेक्ट सोल्युशन काय म्हणे. बट कन्स्ट्रेंट तर हे असे आहेत, पहा लगेच ड्रॉ करायचं. काय जे काही कन्स्ट्रेंट दिसत आहेत ते आपण जरा ड्रॉ करूया. पहा पहिला कन्स्ट्रेंट हा ड्रॉ करतोय, हे सोपं वाटतं जरा. x + y इज इक्वल टू 4. हे पहा लेसर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन असेल, इनइक्वलिटी असेल त्याच्या जागी इक्वल टू लिहायचं पहिलं. सो x/4 + y/4 इज इक्वल टू 1 असं लाईन बनवायचं तसं नाही का. डबल इंटरसेप्ट वाला लाईन आहे, एक्सच्या खालती 4 वायच्या खालती 4 म्हणजे एक्स इंटरसेप्ट इज 4. ओके, इवन दी वाय इंटरसेप्ट इज 4 अगेन. थोडंसं वरती करू का, वाय इंटरसेप्ट पण 4 असला पाहिजे, म्हणजे 0,4 असं तो पॉईंट असला पाहिजे. या दोघांना जर मी जॉईन करतोय, ही आपली लाईन आहे. आणि हे लेसर दॅन सिम्बॉल काय इंडिकेट करतो, लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, ओरिजिनच्या साईडचा एरिया, म्हणजे या लाईनच्या या साईडचा एरिया. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. एक्स वाय बोथ आर ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे समजतं का इकडे, वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे वायचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे इकडे वरती. किंवा असं समजा एक्स अँड वाय बोथ आर पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह कुठे असतं, फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमधलाच एरिया कन्सिडर करायचा. आणखीन एक कन्स्ट्रेंट मला इथे दिसतोय जरा, कोणता कन्स्ट्रेंट आहे पाहतो, हा वाला कन्स्ट्रेंट बरोबर ना. काय रे पहा, x - y इज इक्वल टू 2 लिहितो मी पहिले, 2 इकडे डिवाइड करा, x / 2 प्लस y / -2 इज इक्वल टू 1. समजलं का, x / 2 y / -2, 2 येतो खाली बट हा मायनस आहे, -2 असा. सो x इंटरसेप्ट इज 2, x इंटरसेप्ट 2, y इंटरसेप्ट -2 खाली असेल कुठेतरी -2. या दोघांना जॉईन करतोय, अशी ती लाईन आहे. बट या लाईनच्या कुठे आहे, या लाईनच्या लेसर आहे. लेसर दॅन मीन्स अगेन टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे या लाईनच्या इकडे टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे मुलांना आपला रिक्वायर्ड जो एरिया आहे ना तो आपला हा रिक्वायर्ड एरिया असेल. पहा याच्या इकडे, याच्या इकडे, याच्या इकडे आणि याच्या इकडे, म्हणजे हा रिक्वायर्ड एरिया आपला. समजतं तुम्हाला हे. तर पहा आता हा जो पॉईंट आहे आपला हा वाला, एक मिनिट, काय तो पॉईंट आपला काय होता, 2,0 होता बरोबर ना. 2,0 तो पॉईंट 2,0 हा 4,0 आहे, त्याच्यानंतर हा 0,0 आहे, त्याच्यानंतर हा 0,4 आहे. बस एक पॉईंट बाकी आपला काढायचा, हा वाला. आता हा वाला पॉईंट कसा निघणार, या दोन लाईनचं इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह कराल तर तुम्हाला तो निघेल. हा एक लाईन आणि हा एक लाईन, या दोघांचं इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं बरोबर ना. x + y इज इक्वल टू 4 आहे आणि दुसरा काय आहे, x - y इज इक्वल टू 2 आहे. ऍड करतोय, कॅन्सल होतो, x 2x इज इक्वल टू 6 कराल तर x इक्वल टू 3 बनतो. पहा आता पहा इथे x इक्वल टू 3 आहे मुलांना, x इक्वल टू 3 जर का टाकाल तर y चा व्हॅल्यू 1 बनतो. सो y इज इक्वल टू 1 बनतो. ओके, सो असे कॉर्नर पॉईंट्स आहेत. पहा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपला हा आहे आणि याला काय करायचं, मॅक्सिमाइज. ओके, सो z इज इक्वल टू काय रे बाबा, x + 2y, x + 2y याला मॅक्सिमाइज करायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचं नाही का. तर 0,4 टाकला तर काय होतं, 0,4 टाकला तर हे 8 बनतं. लक्षात ठेवा काय 8 बनतं, इथे 8 बनतं, किंवा त्याच्याच जागी लिहितोय ना मी, इथे 8 बनतं. ओके, 3,1 टाकला, 3 टाका, इथे 1 टाका, 3 + 2 5 बनतं. नाही यार 8 पेक्षा तर जास्त नाही आहे ना. हा टाकू का, 2,0 टाकलं तरी काही नाही. मॅक्सिमाइज करण्यासाठी 8 आन्सर बनतोय. पहा किती बनतोय, 8. 0,4 ला 0,4 ला 8 बनतोय. दॅट इज ऑप्शन नंबर डी मुलांना इथे आपला आन्सर असला पाहिजे. येस, जातोय पुढे. क्वेश्चन नंबर 35 काय म्हणतायत, हा स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणे, हा स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PQR, PQR ची व्हॅल्यू काय असेल असं आपल्याला ते क्वेश्चन करतात. हे फॉल्स असण्यासाठी मुलांना, हे इम्प्लिकेशन वाला आहे. हा फॉल्स असण्यासाठी हा ट्रू असला पाहिजे. P अँड निगेशन Q हा ट्रू असला पाहिजे, हा ट्रू असला पाहिजे. हा ट्रू जेव्हाच होतो जेव्हा दोघे ट्रू असतील, कारण की हे अँड आहे. म्हणजे P चा व्हॅल्यू मुलांना ट्रू असला पाहिजे आणि Q चा व्हॅल्यू मुलांना फॉल्स असला पाहिजे. फॉल्सचा निगेशन हे ट्रू असतं, असं असलं पाहिजे बरोबर. पहा आता मी तुम्हाला सांगतो, हे ओव्हरऑल फॉल्स असण्यासाठी ट्रू इम्प्लाइज हा फॉल्स असला पाहिजे. हा फॉल्स तेव्हाच होऊ शकतो, ऑर आहे ना, ऑर दोघे फॉल्स असतील तरच फॉल्स होईल ना. हे पहा P तर ट्रू आहे बट ट्रूचा निगेशन फॉल्स, मग R पण फॉल्स असला पाहिजे. सो दॅट फॉल्स ऑर फॉल्स हा फॉल्स असतो. सो R चा व्हॅल्यू मुलांना फॉल्स असला पाहिजे. सो PQR चा व्हॅल्यू असा असला पाहिजे, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स. दॅट इज ऑप्शन नंबर डी मुलांना इथे आपला आन्सर असला पाहिजे. नेक्स्ट सम घ्या रे आता. हा क्वेश्चन नंबर 36. ओके, हा मे बी काही मुलांना नसेल जमलं असं मला वाटतंय. बघूया आपण काय होतं.
इंटिग्रेशन ऑफ हे पहा वरती एक्स क्यूब लिहितोय, खालती एक्स रेस टू 4 लिहितोय, डिवाइड बाय एक्स रेस टू 4 मायनस ऑफ 1 लिहितोय इंटू डीएक्स करतोय. समजलं का? एक्स क्यूबनी मल्टिप्लाय डिवाइड केलं, इथे एक्स क्यूब लिहिला आणि इव्हन इथे पण मी एक्स क्यूब लिहिला. एक्स क्यूब इंटू एक्स इज एक्स रेस टू पॉवर 4 आणि वरती एक्स क्यूब राहिला पहा. डन. एक छोटासा हा मॉडिफिकेशन तुम्हाला इथे करायचा होता मुलांना. आता हा कशासाठी करायचा मी तुम्हाला सांगतोय पहा. एक्स रेस टू 4 ला जर का आपण टी ठेवलं मुलांना, एक्स रेस टू 4 ला जर का टी ठेवलं तर एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब इज इक्वल टू dt बनतं. 4x क्यूब dx इज इक्वल टू dt बनतं. 4x क्यूब नाही रे भाऊ, म्हणजे x क्यूब dx हा मुलांना dt डिवाइड बाय 4 बनतो. x क्यूब dx हा dt डिवाइड बाय 4 बनतो. समजतं का? म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dt डिवाइड बाय 4 करतोय मी इथे. ओके, आणि हा t आहे. ओके, आणि हा t मायनस ऑफ 1 आहे. t मायनस ऑफ 1 आहे. या 4 ला काढा रे, बाहेर काढा जरा. 1/4 इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड बाय t इंटू t मायनस ऑफ 1. हे बघून समजतं का काय हे? मला पार्शियल फ्रॅक्शन वाटतं ते नाही का. 1 बाय खालती असे 2 ब्रॅकेट असतात पहा. मेथडचं आयडेंटिफिकेशन इम्पॉर्टंट आहे बरं इंटिग्रेशनमध्ये, हे समजून घ्या तुम्ही. ओके ना? पहा काय आता काय सांगतोय मी, काय सांगतोय तर याला काय लिहिणार नाही का आता. याला मी 1 डिवाइड बाय 4 बरोबर, याला मी इंटिग्रेशन ऑफ मी असं लिहू शकतो का, जरा विचार करतोय. 1 बाय टी 1 बाय ओके 1 बाय टी मायनस 1 बाय टी. हे बघा ओव्हरऑल कधी कधी लाईक नोटीस होत असतं, असं लिहिलं तर चालतं. टी जातो इथे, मायनस ऑफ हे इथे जातं. तुम्ही करून बघा कॅल्क्युलेशन. आता माझा अभ्यास थोडासा ठीकठाक असल्यामुळे मला हे इमॅजिन होतात या गोष्टी. तुम्हाला काय करायचं असतं माहिती का, हे इज इक्वल टू पा नीट पहा, याला तुम्हाला असं लिहायचं असतं 1 डिवाइड बाय टी इंटू टी मायनस ऑफ 1. याला तुम्हाला ए डिवाइड बाय टी प्लस बी डिवाइड बाय टी मायनस 1 असं लिहायचं असतं. मग त्याच्यानंतर हे असं क्रॉस मल्टिप्लाय होऊन ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायचे असतात. बट त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू ऑलरेडी मी असं ओरलीच फाइंड केलेलं आहे. ओके, तुम्ही म्हणणार कसं केलेलं आहे, तर थोडंसं लाईक जस्ट इमॅजिन केलं की हे असं लिहू शकतो का, हे टी जातं इथे मायनस ऑफ हे इथे जातं पहा, म्हणजे टी मायनस ऑफ 1. टी आणि हे मायनस टी कॅन्सल, मायनस मायनस प्लस बनतं, म्हणजे वरती 1च राहणार आहेच ना, वरती 1च आहे ना, आणि खालती या दोघांचं प्रोडक्ट आहे ना. समजलं तुम्हाला हे? सो 1 डिवाइड बाय 4 गाईज, याचं इंटिग्रेशन काय असतं रे, याचं इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ टी मायनस ऑफ 1 मायनस ऑफ 1 बाय टीचं इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ टी. टी काय एक्स रेस टू पॉवर 4 आहे पहा. एक काम करतो 1 डिवाइड बाय 4 लॉग ए मायनस लॉग बी इज लॉग ए बाय बी ना, लॉग ऑफ ए बाय बी बरोबर की नाही. एक्स सॉरी टीच्या जागी काय एक्स रेस टू 4 टाकता, म्हणजे 1 बाय 4 लॉग एक्स रेस टू 4 मायनस 1 1 बाय 4 लॉग एक्स रेस टू 4 मायनस 1 डिवाइड बाय टी ना, डिवाइड बाय एक्स रेस टू 4 अगेन डिवाइड बाय एक्स रेस टू 4. बरोबर ना, तोच आहे ना ऑप्शन. करेक्ट. ऑप्शन नंबर ए मुलांना इथे आन्सर असला पाहिजे. प्लस सी लिहायच्या ऐवजी प्लस के लिहिलेलं इथे, काही लोड नाही. ओके, आता काय पहा 37 नंबरचं सम काय. इफ इट इज रेनिंग देन वी विल नॉट कम. ओके, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ दिस स्टेटमेंट इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह. माहिती ना कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, पी इम्प्लाइज क्यूचा मुलांना कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, उलटा करायचा, निगेशन पण लावायचा. उलटा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, म्हणजे असं उलट करायचं आणि दोघांना निगेशन लावायचं. म्हणजे हे आधी लिहायचं आय विल नॉट कम चा निगेशन आय विल कम. इफ आय विल कम ओके, देन पहिला तिकडे लिहायचं आणि त्याचं पण निगेशन. इट इज नॉट रेनिंग देन इट इज नॉट रेनिंग दॅट इज ऑप्शन नंबर सी मुलांना इथे आन्सर बनला पाहिजे. हे यूज करायचं काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये. सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. पहा रे बाबा काय, टॅन इनव्हर्स ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह करायचा ना आपल्याला. जरा बघा बरं, हे असं नोटीस होतं का तुम्हाला, 3 इंटू रूट एक्स मायनस ऑफ रूट एक्स होल डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3 इंटू रूट एक्स. पहा नीट लक्ष देऊन पहा, रूट एक्स इंटू 3 रूट एक्स मायनस एक्सला मी रूट एक्स लिहितोय आणि हा जो रूट एक्स इथे मल्टिप्लाय होऊन असं लिहितोय 1 मायनस ऑफ 3 एक्सला मी रूट एक्स इंटू रूट एक्स लिहितोय. तर मुलांना पहा टॅन इनवर्स ऑफ 3 टॅन थिटा मायनस ऑफ क्यूब आहे, म्हणजे टॅन क्यूब थिटा डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 3 टॅन स्क्वेअर थिटा. तुम्हाला समजलं का काय केलं मी, टॅन थिटाला मी रूट एक्स ठेवला किंवा रूट एक्सला टॅन थिटा ठेवला, रूट एक्सच्या जागी टॅन थिटा ठेवला. हे आधी तुम्ही समजून घ्या. सो 3 टॅन थिटा मायनस ऑफ रूट एक्सला टॅन क्यूब थिटा 1 मायनस ऑफ 3 टॅन स्क्वेअर थिटा. अरे हा तर टॅन 3 थिटा बनत असतो, हे तुम्हाला नोटीस झालं पाहिजे. हा मुलांना टॅन 3 थिटा बनतो, हे दोघे कॅन्सल होतात. सो राहतं 3 इंटू थिटा. बट व्हॉट इज थिटा, थिटा इज टॅन इनवर्स ऑफ एक्स. आणि मुलांना आत्ता आपल्याला इथे डिफरन्सिएशन करायचं, डेरिव्हेटिव्ह करायचा ना त्याचा, बरोबर ना.
tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर इज एक्स इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय 2 रूट एक्स. बघा रे बाबा असा ऑप्शन दिसतोय कुठे. ओके, वरती काय असलं पाहिजे, वरती 3 असलं पाहिजे, वरती 3 असलं पाहिजे, खालती 2 रूट एक्स पण असलं पाहिजे, खालती 2 रूट एक्स पण असलं पाहिजे, सोबत 1 प्लस एक्स पण असलं पाहिजे, सोबत 1 प्लस एक्स पण असलं पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर डी इथे आन्सर बनतोय. ओके, पुढे काय म्हणताय काही हा जो लाईन आहे ना त्या प्लेन मध्ये आहे म्हणे. समजतं तुम्हाला, लाईन हा प्लेन मध्ये म्हणजे काय विषय तर पहा, एखादा लाईन असेल से फॉर एक्झाम्पल हा एक लाईन आहे, हा लाईन या प्लेन मध्ये प्लेनच्या मध्ये आहे, मग लाईनचा पासिंग पॉईंट हा प्लेनचा पण पासिंग पॉईंट असणारच ना, आणि प्लेनचा जो नॉर्मल आहे तो या लाईनला पण परपेंडिक्युलर असणारच ना. समजतं का काय म्हणतोय मी तुम्हाला, बरोबर. सो गाईज लाईनचा पासिंग पॉईंटनी प्लेनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. पहिली गोष्ट पासिंग पॉईंट काय याचा 2 1 -2 काय 2 1 -2 याच्या पासिंग पॉईंटनी त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका तो x जागी 2 टाका, y जागी 1 टाका, z जागी -2 टाका, -2 इंटू मायनस इज प्लस 2 अल्फा बनतो प्लस बीटा इज इक्वल टू 0 बनतो की ना. म्हणजे काय रे बाबा 2 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5 बनतोय रे बाबा. हा 2 + 3 5 तिकडे जाऊन -5 2 अल्फा प्लस बीटा -5 बनतोय मुलांना, हे समजून घ्या पहिले. आता मी काय म्हणतोय लाईनचा डायरेक्शन रेशो, हे पहा लाईनचा डायरेक्शन रेशो लाईन आणि प्लेनच्या नॉर्मलचा डायरेक्शन रेशो दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर ना, म्हणजे त्यांचं डॉट प्रोडक्ट 0 असला पाहिजे की नाही. सो गाईज लाईनचा डायरेक्शन रेशो आणि प्लेनचा डायरेक्शन रेशो, प्लेनचा डायरेक्शन रेशो म्हणजे नॉर्मलचा असतो नाही का. 3 × 1 दॅट इज 3, -5 × 3 दॅट इज -15, देन 2 × -α इज -2 अल्फा, इट हॅज टू बी 0 आर. किती बनतं हे -12 -2 अल्फा इज इक्वल टू 0 बनतं. दॅट मीन्स -2 अल्फा गाईज इट इज इक्वल टू 12 बनतं. म्हणजे अल्फाचं व्हॅल्यू मुलांना 6 बनतं यार. अल्फा 6 जर का बनला इथे, अल्फा 6 बनलं हे 12 बनतं, 12 तिकडे जाऊन मायनस होतं तर -17 बनतं, म्हणजे बीटा 17 बनतं मायनस. अल्फा 6 बीटा -17, अल्फा 6 बीटा -17. यस, जाऊ पुढे. नेक्स्ट कॉइन इज टॉस 3 टाइम्स. कॉइन बाबा 3 वेळेस टॉस करतोय. डिटरमाइन प्रोबेबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग ॲट लिस्ट 2 हेड्स. आता हे खरं तर पहा बायनोमियल मध्ये करण्यापेक्षा असं पण करू शकता तुम्ही. कॉइन इज टॉस 3 टाइम्स. कॉइन जर का 3 वेळेस टॉस केला अरे HHH HST STH बरोबर ना, STT यस, TTT TTH THT THH बरोबर की नाही मुलांना. सो गाईज इफ कॉइन इज टॉस 3 टाइम्स डिटरमाइन प्रोबेबिलिटी ऑफ ओपनिंग ॲटलीस्ट 2 हेड. मिनिमम 2 हेड तरी पडले पाहिजे. ॲटलीस्ट 2 हेड, ॲटलीस्ट 2 हेड. 2 हेड चालतात, 3 पण चालतात, 2 हेड चालतात. ॲटलीस्ट 2 हेड, ॲटलीस्ट 2 हेड, ॲटलीस्ट 2 हेड. सो व्हॉट इज द प्रोबेबिलिटी ऑफ ॲटलीस्ट 2 हेड. 1 2 3 4 असे 4 फेवरेबल आहेत, बट टोटल किती आहेत 8 आहेत. सो आन्सर शुड बी 1 / 2. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना. ओके, सी क्वेश्चन नंबर 41. यार ही तर एक प्रॉपर्टी आहे, ही एक प्रॉपर्टी आहे काय A इंटू बी चा जो ट्रान्सपोज असतो ना तो असतो का B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. हे असं असतं. व्हॅलिड आहे तो. ऑप्शन नंबर ए हाच आपला आन्सर आहे इथे. A इंटू बीचा ट्रान्सपोज हा B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज असतो. इव्हन A इंटू बीचा जो इन्व्हर्स असतो ना रे तो पण मुलांना B इन्व्हर्स इंटू A इन्व्हर्स असतो बरं. ओके, A इंटू बीचा इन्व्हर्स असतो तो A इन्व्हर्स इंटू B इन्व्हर्स नाही, उलटा B इन्व्हर्स इंटू A इन्व्हर्स असतो. हा पण रॉंग. A इन्व्हर्स हा 1/mod A इंटू ॲडजॉइंट ऑफ A असतो. मॉड कुठे केलाय त्यांनी, सो म्हणून तो रॉंग. समजलं. सो ऑप्शन नंबर ए इथे आपला आन्सर असायला हवा. क्वेश्चन नंबर 42 स्टुडंट्स. डिटरमाइन ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री फाइंड करायचे. हे पहा y - x इंटू dy/dx. समजतं का, मी हे याला इकडे घेतलं आणि इकडे रूट आहे पहा, अंडर रूट ऑफ a स्क्वेअर इंटू गाईज dy/dx चा होल स्क्वेअर. ओके, प्लस b स्क्वेअर. हे असं आहे पहा इथे. ओके, सो दोन्हीकडे स्क्वेअर करा कारण की अंडर रूट हटवायचं आहे तुम्हाला, तर इथे स्क्वेअर करा. मी काय म्हणतो ऑर्डर काय तुम्हाला समजतं का. ऑर्डर म्हणजे कितव्या वेळेस डेरिव्हेटिव्ह केलं इथे एकच आहे dy/dx फर्स्ट ऑर्डर. डिग्री काय त्यांचाच मोठ्यातला मोठा पॉवर तुम्हाला समजतं का. a - b चा होल स्क्वेअर करते हे स्क्वेअर होणार आहे ना त्याचा पण. सो डिग्री इज 2 किंवा इथे पण पहा स्क्वेअर इथे पण तर आहेच ना शेवटी. डिग्री इज 2. सो ऑर्डर इज 1 डिग्री इज 2. ऑर्डर इज 1 डिग्री इज 2. दॅट इज ऑप्शन नंबर डी इथे आपला परत आन्सर बनतो. असे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. पहा रे बाबा इथे इतकी प्रॅक्टिस असायला हवी रे तुमची की पाहता क्षणीला एक समजलं पाहिजे पटापट की कसं करायचं. जसं की मला हे समजत आहे पहा, न्यूमरेटरमध्ये मी a + b होल स्क्वेअर एक्सपांड केलं तर a² प्लस ट्वाइस ab प्लस b² असं करू शकतो की नाही. पहा ना, a + b होल स्क्वेअर इज a² प्लस b² प्लस ट्वाइस ab डिवाइड बाय खालती x इंटू x² प्लस 1 आहेच ना.
पण हे समजलं पाहिजे परत की सेपरेट डिव्हिजन केलं पाहिजे आपण, म्हणजे इथे x स्क्वेअर प्लस 1 नाही, x स्क्वेअर प्लस 1 नाही, ओके, प्लस इथे वरती 2x आहे पहा, सेपरेट जर का मी डिवाइड केलं दॅट मीन्स x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1, ओके, इंटू x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 असं जर का समजा मी केलं तर हे तर असंही कॅन्सल होतं. 1 डिवाइड बाय x इंटिग्रेशन इज log x. मी म्हटलं ठीक आहे log x प्लस x विल गेट कॅन्सल गाइस, 2 इथे ॲज इट इज इंटिग्रेशन करायचं 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. समजतं का हे tan इनवर्स x चा फॉर्म्युला आहे, पार्ट असला पाहिजे 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इज tan इनवर्स ऑफ x, बरोबर. सो आन्सर इज गाइस log x प्लस 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x, 2 times tan inverse of x, that means log x plus 2 times tan inverse of x, log x plus 2 times tan inverse of x plus c, बरोबर ना. ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. हे बाबा हे काही स्पीडमध्ये केलेलं नाही हा व्हिडिओ, आधीच सांगतो मी तुम्हाला, एडिटिंग वगैरे काही नाही, त्याच स्पीडने मी करतो इथे, ओके. कारण ठीक आहे तुम्हाला पण जर का 1.5 तासातला एक सॉल्व्ह करायचं असेल पेपर तर फास्टच करायला लागेल, मला तर इथे तुम्हाला एक्सप्लेन करायला लागत आहे, बरोबर. सो म्हणून थोडंसं लाईक हे पळवतोय जरा मी मध्ये मध्ये. सो वाय इज इक्वल टू गाईज तर dy बाय dx विचारतात, मी म्हटलं ठीक आहे करूया आपण. पण ऑप्शन पाहताना मला असं समजतं की इथे सर्वजण 2x दिसतात, म्हणजे अँगलला कुठेतरी 2x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे हा आपला पहिला टास्क असला पाहिजे. सो इथे tan x जो आहे ना tan x ला tan x लिहिला, प्लस cot x ला 1 डिवाइड बाय tan x लिहिला मी, ओके फाईन, डिवाइड बाय tan x ला tan x लिहितोय, ओके, मायनस ऑफ cot x ला मुलांना 1 डिवाइड बाय tan x लिहितोय, हा tan स्क्वेअर x बनतं. सो वरती मुलांना tan स्क्वेअर x प्लस 1 होल डिवाइड बाय tan x, ओके, जस्ट डिवाइडेड बाय tan स्क्वेअर x, ओके, tan स्क्वेअर x मायनस ऑफ 1 होल डिवाइड बाय tan x. सो दिस tan x विल गेट कॅन्सल हियर, ओके. सो हा y आहे पहा, काय बनतो रे y चा व्हॅल्यू काय आहे, y इज इक्वल टू गाइस वरती पहा 1 प्लस t स्क्वेअर आहे वरती नाही का, 1 प्लस t स्क्वेअर आहे, 1 प्लस tan स्क्वेअर सॉरी, डिवाइड बाय खालती tan स्क्वेअर मायनस 1 आहे ना, त्याला एक काम करतो 1 मायनस tan स्क्वेअर लिहू का, पण मायनस साइन जरा एक्स्ट्रा लिहा इथे बाहेर, मायनस ऑफ मायनस -1 आहे. सो मायनस ऑफ मायनस प्लस tan स्क्वेअर आहेच ना शेवटी, काय लोड आहे तुम्हाला इथे, ओके. सो गाइस y इज इक्वल टू मायनस ऑफ, मला काय म्हणायचं मी जर का याला असं लिहिलं तर, याला जरा खाली टाकलं तर, म्हणजे 1 मायनस ऑफ tan स्क्वेअर x होल डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x असं जर का लिहिलं तर चालतं ना. आठवा फॉर्म्युला एक कोणता फॉर्म्युला आहे, हा cos 2x चा फॉर्म्युला आहे. 1 मायनस tan स्क्वेअर बाय 1 प्लस tan स्क्वेअर हा मुलांना cos 2x चा फॉर्म्युला आहे. 1 डिवाइड बाय cos 2x इज sec 2x. सो गाइज y इज इक्वल टू मायनस ऑफ sec 2x. करा डेरिव्हेटिव्ह आता याचा, y चा डेरिव्हेटिव्ह मुलांना dy बाय dx, हे पहा मायनस साइन ॲज इट इज, sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x, sec x tan x इंटू या 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 यार, बघा बरं कुठे आहे का असा, मायनस ऑफ 2 tan 2x sec 2x दॅट इज ऑप्शन नंबर ए बनतोय आपला आन्सर इथे, ओके. जाऊ पुढे. व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप हुज एजेस आर रिप्रेझेंटेड बाय, ओके, पॅरलल पाईपचं व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे काय असतं, ते एजेस जे असतात ना डायरेक्टली टाकून द्यायचे असतात त्यांचे कोइफिशियंट, -12 अल्फा सॉरी -12 0 आणि मग अल्फा, कारण इथे जेचा कोइफिशियंट नाही आहे बरं, -12 नंतर डायरेक्ट के आहे, बरोबर. आता इथे पहा इथे आयचा नाही आहे, म्हणजे 0 3 आणि -1 काय 0 3 आणि -1. त्याच्यानंतर पुढे तिसरा जो आहे 2 1 आणि -15, 2 1 आणि -15, आणि हा जो व्हॉल्यूम आहे ना या पॅरलल पाईपचा जो व्हॉल्यूम आहे दॅट इज इक्वल टू 546 असं दिलेलं आहे त्यांनी, 546 असं दिलेलं आहे, ओके. मी म्हणतो ठीक आहे यार चलो हे कॅल्क्युलेशन करा बरं मुलांना, काय बनतं पहा -12, ओके, क्लोज केलं तर काय बनतं 3 -1 then 1 -15, 1 minus of 15, okay, then 0 into यार 0 into काय लिहायचं आहे सोडून द्या, प्लस अल्फा इंटू 0 3 2 1, ओके, 0 3 2 1, ओके, दॅट इज इक्वल टू 546. हे असं बनतोय पहा, क्लिअर. ठीक आहे चलो करा हे मायनस ऑफ 12 ब्रॅकेट प्रोडक्ट -45 प्लस 1 -45 प्लस 1, त्याच्यानंतर पुढे इथे 0 -6 म्हणजे -6 अल्फा अँड दॅट इज इक्वल टू 546. हे असं बनतं रे बाबा, अल्फाचा व्हॅल्यू शोधायचा ना आता, तर हे काय बनतं -44 बनतं, मायनस प्लस बनतं. सो 12 इंटू 44 मायनस ऑफ 546 इज इक्वल टू 6 अल्फा असं बनणार आहे पहा. काय रे बाबा काय विषय बनतो आता, हे प्रोडक्ट काय बनतो, ओके, 440 प्लस 88, 440 प्लस 60 528 मायनस ऑफ 546 इज इक्वल टू 6 अल्फा बनतो का. काय रे डिफरन्स काय बनतो आता इथे 16 17 18 मायनस ऑफ 18 इज इक्वल टू 6 अल्फा. सो व्हॅल्यू ऑफ अल्फा इज गाइज मायनस ऑफ 3 हियर, ओके. काय बनतो -3 बनतो, ऑप्शन नंबर बी इथे आपला इथे आन्सर बनणार आहे, ओके. सी नेक्स्ट काय रे, एरिया ऑफ अ रिजन बाउंडेड बाय y इज इक्वल टू x क्यूब. y इज इक्वल टू x क्यूब ग्राफ कसा असतो तर पहा, हे पहा
एक्सची व्हॅल्यू वाढवली, वायची पण व्हॅल्यू वाढते. एक्सची व्हॅल्यू आणखीन वाढवली, वायची पण व्हॅल्यू वाढते. एक्सची व्हॅल्यू वाढवली, वायची पण व्हॅल्यू वाढते, वाढते वाढते. एक्सची व्हॅल्यू थोडीशी वाढवली ना नंतर वायची व्हॅल्यू अचानक वाढायला लागते. ते होणार कसं काय? क्यूब फंक्शन आहे ना. एक्सच्या जागी 3 टाका, 3चा क्यूब 27 मान्य आहे. एक्सच्या जागी 3च्या जागी फक्त 1 एक्स्ट्रा करा, 4 करा, डायरेक्टली 64 होतो 4चा क्यूब. 27 वरतून डायरेक्टली 64, समजतं का? 3 टाकलं तर 27 बनतो आणि 4 टाकलं तर 64 बनतो. म्हणजे एकनी काय चेंज केलं, वायचा व्हॅल्यू अचानकच भरमसाठ वाढला. थोडंसं काय चेंज केलं, हा भरमसाठ वाढला. सो असा ग्राफ आहे पहा. इव्हन इकडे पण हा असा ग्राफ असणार आहे. कमी जरी कराल तरी तसंच आहे. कमी कराल तर नंतर खूपच कमी व्हायला लागतं. म्हणजे पहा ना, -3 इथे बस मायनस मायनस लावा तुम्ही, इथे मायनस मायनस लावून टाका. -3 टाकलं तर -27, -4 टाकलं तर -64, -3 टाकलं तर -27, -4 थोडंसं कमी केलं काय अचानकच कमी व्हायला. बरोबर. तुम्हाला म्हणतात काय ते माहिती का, की हा जो ग्राफ आहे, द एरिया ऑफ अ रिजन बाउंडेड बाय दिस कर्व अँड y = 8 वाला लाईन, y = 8 असा असेल ना कुठेतरी, 1 2 3 4 5 6 7 8 वरती असा, y = x = 0 म्हणजे काय रे? एक मिनिट, x = 0 म्हणजे y ॲक्सिस. पण x = 0, x = 0 म्हणजे y ॲक्सिस. म्हणजे तुम्हाला हा एरिया विचारतात यार, लागते का जरा काही लॉजिक? हा एरिया तुम्हाला विचारतात मुलांना. तुम्हाला हे समजलं पाहिजे की या साईडचा एरिया विचारतात. खालचा एरिया म्हणजे y dx आणि या साईडचा एरिया म्हणजे x dy. सो x dy लिमिट 0 पासून कुठे 8 पर्यंत. हे 8 होता ना, y = 8 वाला लाईन होता ना, तो मार्क करू का इथे, 8 वाला लाईन होता, y = 8 वाला लाईन होता, बरोबर. सो काही 0 पासून 8 पर्यंत लिमिट x dy. काय रे बाबा, x चा व्हॅल्यू काय आहे? x चा व्हॅल्यू काय आहे? क्यूब रूट ऑफ y. सो 0 to 8 x चा व्हॅल्यू हा क्यूब रूट ऑफ y आहे, बरोबर. चला करा बरं आता. y raised to power n चा इंटिग्रेशन इज y raised to power n + 1 डिवाइड बाय n + 1, बरोबर की ना. लिमिट टाकता 0 पासून 8 पर्यंत. पहिले 8 टाका, 8 टाकतो, 3 इथे जातो, 3 + 1 = 4/3 आहे ना, डिवाइड बाय खाली पण 4/3 आहे ना. ओके, मायनस ऑफ 0 टाकला तर 0च बनणार ना शेवटी. 8 raised to power 4/3 म्हणजे पहिले 8 raised to 1/3 करा, 2 बनतं आणि मग त्या 2चा पॉवर 4 करा, 16 बनतं. सो आन्सर बनणार आहे पहा 16 डिवाइड बाय खाली 4/3 आहे पहा, 3 जातो वरती, किंवा असं करा 4 1 4 4 जा, 3 जातो वरती, 4 × 3 = 12 बनतो पहा आन्सर. ऑप्शन नंबर सी. किती बनतोय? 12. ऑप्शन नंबर सी बनतोय पहा आन्सर. काय क्लिअर आहे मुलांना हे तुम्हाला? पहा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टॉटॉलॉजी. भाऊ यातला कोण टॉटॉलॉजी? नीट लक्षात द्या, असे खूप सारे क्वेश्चन येतात लॉजिकमध्ये की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज टॉटॉलॉजी. मग टेबल विबल जर का काढत बसाल ना तुम्ही, भरपूर वेळ लागतो. सो काय करायचं असतं मी तुम्हाला सांगतो पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज टॉटॉलॉजी असं ज्यावेळेस म्हणलेलं असतं तर विचार करायचं असतं की टॉटॉलॉजी म्हणजे काय. समजा मी जर का याला फॉल्स प्रूव्ह केलं, समजा म्हणजे कधी ना कधी जर का हा फॉल्स येत असेल तर त्याला टॉटॉलॉजी तर म्हणू नाही शकत तुम्ही. हो, पीला फॉल्स टाकलं तर फॉल्स अँड एनिथिंग फॉल्स. दिस इज नॉट टॉटॉलॉजी, दिस कॅन नॉट बी टॉटॉलॉजी, बरोबर. पहा, फॉल्स प्रूव्ह केलं तर समजून घ्या की तो टॉटॉलॉजी कधी होऊच नाही शकत. आणि फॉल्स प्रूव्ह जर का तुम्ही नसाल करू शकत, मग तो फॉल्स कधी येतच नाही म्हणजे तो टॉटॉलॉजी, असं त्याचा अर्थ आहे. पहा, समजते मुलांना तुम्हाला हे काय म्हणतोय मी? ओके, तर पहा यार आता काय करतोय, लक्ष द्या. काय आता इथे पहा, समजा मी ना इथे ॲझ्युम करा की मी याला जर का पीला ट्रू बोलला, क्यूला पण ट्रू बोलला, ट्रू अँड ट्रू, क्यूला ट्रू बोलला होता म्हणजे निगेशन ट्रू इज फॉल्स ना. हा ट्रू बनला, डबल इम्प्लाइज फॉल्स. डिफरंट असेल, डबल इम्प्लिकेशन मध्ये आन्सर शुड बी फॉल्स ना. ट्रू असतो, फॉल्स ट्रू असतो, बट असं डिफरंट असेल. हा ट्रू आहे तो फॉल्स आहे, डबल इम्प्लिकेशन फॉल्स बनतो. सो हा फॉल्स बनतोय कधी ना कधी, म्हणून तो टॉटॉलॉजी कधी असू नाही शकत. आता थोडंसं डाऊट आहे मला या दोघांमध्ये, हा बनतोय का कधी फॉल्स बघायचं आहे मला. पीला समजा मी जर का ट्रू केला, ट्रू, याला फॉल्स बनवण्यासाठी हा फॉल्स असला पाहिजे. पीला ट्रू बोललो होता, हा क्यूला बोला ना फॉल्स. ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. सो ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, म्हणजे हा बनतोय कधी ना कधी फॉल्स. मग समजून घ्या की हा पण फॉल्स बनतोय एका पर्टिक्युलर कंडिशनमध्ये. फॉल्स बनत असेल तर त्याला मग टॉटॉलॉजी कसं म्हणू शकतो. सो बाय डिफॉल्ट गाईज ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. हा फॉल्स कधीच नाही बनत. तुम्ही हवं तर टेबल ड्रॉ करा, बघा करून, कधीच नाही बनणार आहे तो फॉल्स. ओके, तुमच्यावरती तो एक टास्क टाकतोय मी, करा, ट्राय करा, बनतोय का बघा आणि सांगा मला. ओके, 48 ग्राफ ऑफ इनइक्वेशन्स. ओके, तर काय आहे इनइक्वेशन आपला.
एक्स इज लेसर दॅन वाय, मी त्याला असं करू का, एक्स मायनस ऑफ वाय लेसर दॅन इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना, वाय इकडे आला तर. मान्य की नाही तुम्हाला हे? मग ॲक्च्युली तुम्ही काय केलं पाहिजे, एक्स मायनस ऑफ वाय इज इक्वल टू 0 वाली लाईन ड्रॉ केली पाहिजे. हे इनिक्वेशन सोडून द्या रे, त्याला इक्वल टू करायचं आणि पहिले लाईन ड्रॉ करायची. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय वाली लाईन, किंवा वाय इज इक्वल टू एक्स वाली लाईन. ही तर अशी असते की नाही. मग आता विचार करायचा की लेसर दॅन आहे म्हणजे तुम्ही म्हणाल टुवर्ड्स ओरिजिन. अरे हे ओरिजिन मधूनच पास होतोय, इकडे पण अवे फ्रॉम ओरिजिन आहे, तिकडे पण अवे फ्रॉम ओरिजिन आहे. मग काय करायचं नाही का, काय करायचं मी तुम्हाला हे सांगतोय, लक्ष द्या. इथे एखादा पॉईंट असेल, से फॉर एक्झाम्पल 1,0, तो पॉईंट जरा टाकून बघायचा. एक्स जागी 1 टाका, वाय जागी 0 टाका. 1 मायनस ऑफ 0 1, 1 इज लेसर दॅन 0. रॉंग आहे, म्हणजे या साईडचा पॉईंट त्याला सॅटिस्फाय नाही करत आहे. म्हणजे या लाईनच्या इकडचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे, त्या लाईनच्या त्या साईडचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे. येस स्टुडंट्स, सो हा जो लाईन आहे आपला वाय इज इक्वल टू एक्स वाला लाईन आहे. म्हटलं ठीक आहे चलो. दुसरा जो आहे ना, दुसरा कंडिशन हा काय आहे, वाय इज इक्वल टू एक्स प्लस 3 असंच ना. 3 ला इकडे टाकतोय मी, म्हणजे एक्स मायनस ऑफ वाय इज इक्वल टू मायनस ऑफ 3. डिवाइड करा, म्हणजे एक्स बाय मायनस 3 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू 1 म्हणतो. एक्सचा इंटरसेप्ट -3, -1 -2 -3 असं लिहितं. वायचा इंटरसेप्ट 3, हा -3 ना, वायचा इंटरसेप्ट 3 असं लिहितं कुठेतरी 3, बरोबर ना, 0,3 वाला, बरोबर ना. त्या दोघांना जॉईन करायचं आता तुम्हाला इथं, त्या दोघांना आपण जॉईन करूया. पण जरा हे पण समजून घ्या तुम्ही की ही पण जी लाईन आहे ना, एक्स मायनस ऑफ वायच आहे, इथे पण एक्स मायनस ऑफ वायच आहे. कॉन्स्टंट फक्त डिफर करतो, म्हणजे हे दोन्ही लाईन पॅरलल हे तुम्हाला समजलं पाहिजे. पहिले दोघांचा स्लोप चेक करा, सेम आहे, हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. पण याच्या कोणत्या साईडचा एरिया आहे हे जर का मी पाहायला लागलो तर मला असं दिसत आहे, पहा इथे की एक्स मायनस ऑफ वाय, तो सिम्बॉल बघायचा होता ना कोणता आहे, लेस दॅन ग्रेटर दॅन. जाऊ द्या, कन्फ्युजन असेल तर एक काम करा, ओरिजिन टाकतोय मी इथे, 0 0 टाकतोय, 0 टाकला, इथे पण 0 टाकला, इथे ना, इथे इनिक्वेशनला इथे 0 टाकला, इथे पण 0 टाकला, इकडे राहतो 0. 0 इज लेसर दॅन 3, बरोबर आहे. म्हणजे या लाईनच्या इकडे 0 0 याला सॅटिस्फाय करतोय ना. म्हणजे 0 0 हे याच्या रिजनमध्ये असलं पाहिजे, फिजिबल रिजनच्या. म्हणून या लाईनच्या इकडचा एरिया पाहिजे आपल्याला, या लाईनच्या इकडे आणि या लाईनच्या इकडे. म्हणजे मला असं वाटतं की हा आपला फिजिबल रिजन आहे. कोणत्या क्वाड्रंटमध्ये फिजिबल रिजन, 3rd, 2nd आणि 1st. 4th क्वाड्रंटमध्ये त्याचा एक पॉईंट पण नाहीये, हे तुम्ही इथे समजून घ्या. सो आन्सर शुड बी गाईज 4th सोडून सर्व, नाही का, 1st, 2nd, 3rd. दॅट इज ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, फर्स्ट, सेकंड अँड देन 3rd. ओके, नेक्स्ट. प्लेन मीट्स द कोऑर्डिनेट ॲक्सिस ॲट ABC. हा जो प्लेन आहे ना, तो कोऑर्डिनेट ॲक्सिसला ABC ला मीट करतोय. ओके, तर थोडंसं ड्रॉ करण्याचा ट्राय करतोय, बट इमॅजिन होईल की नाही माहीत नाही, इतकं चांगलं तर ड्रॉइंग नाही आहे माझं, बट स्टील. पहा रे, एक प्लेन आहे मुलांना, ट्रायंग्युलर प्लेनच ड्रॉ करतोय मी इथे. ओके, ठीक आहे. तर कसं होईल पहा, इमॅजिन तुम्हाला बघूया आता जरा. काही विषय नाही आहे इथे, एक काम करा, सरळ साधं. कसं करतो रे मी, हे काहीतरी चुकीचं करतोय मी जरा, एक मिनिट. काय, यस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, एक प्लेन आहे, प्लेन असा प्लेन. तो XYZ ॲक्सिसला कुठे ना कुठे कट करतोय, इथे तिघांना कुठे ना कुठे कट करतोय. तो प्लेन कुठे ना कुठे कट करतोय XYZ ॲक्सिसला. एक्स ॲक्सिसला कुठे कट करतोय माहिती का, तो A,0,0 ला कट करतोय. वाय ॲक्सिसला, हा वाय ॲक्सिस आहे, कुठे कट करतोय, 0,B,0 ला कट करतोय. झेड ॲक्सिसला कुठे कट करतोय, 0,0,C ला कट करतोय. हे समजतं का तुम्हाला, बरोबर. तो प्लेन आहे, मीट्स द कोऑर्डिनेट ॲक्सिस ॲट ABC म्हणे, इथे मीट होतोय म्हणे. देन द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC, हा जो ट्रायंगल बनलेला आहे, ट्रायंगलचा सेंट्रॉइड काय असेल असं आपल्याला ते विचारतात. मी म्हणतो ठीक आहे यार, चलो. ते ABC आणि इथे ABC कन्फ्यूज नका होऊ, मी थोडंसं इथे चेंज करतो. एक्स ॲक्सिसला x,0,0 ला मीट करतो, वाय ॲक्सिसला 0,y,0 ला मीट करतो, झेड ॲक्सिसला 0,0,z ला मीट करतो. समजतं ना, झेड ॲक्सिसवरती एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0, झेडचाच कोऑर्डिनेट असला पाहिजे फक्त. या पॉईंटनी मुलांना याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. तो पॉईंट टाका तिथे, एक्स जागी एक्स टाका, वाय जागी 0, झेड जागी 0. म्हणजे हा x/a इज इक्वल टू 3 बनणार आहे. म्हणजे मुलांना एक्सचा व्हॅल्यू 3a बनणार आहे. मग तुम्हाला हे समजून घ्यायचं की हा पॉईंट ऍक्च्युअल मध्ये 3a,0,0 आहे, बरोबर.
सिमिलरली हा पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका 0y 0 टाका, 0y 0 टाका, 0 0 टाकला 0, y डिवाइड बाय b इज इक्वल टू 3 बनतो. याचाच अर्थ मुलांना y चा व्हॅल्यू 3b बनतो. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना मुलांना, हा 0, 3b, 0 असा बनणार आहे. सिमिलर वे मध्ये मुलांना हा पॉईंट 0, 0, 3c बनणार आहे. आणि याचं तुम्हाला जर का सेंट्रॉइड विचारत असेल तर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, x कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड इज गिवन बाय x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3, x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3. Similarly, y coordinate is given by y1 plus y2 plus y3 by 3. Z coordinate is given by again z1, z2, z3 by 3. मग करा बरं, हे काय बनतं, हे a बनतं, हे b बनतं, हे c बनतं. दॅट मीन्स a, b, c इज गाइज सेंट्रॉइड ऑफ दॅट रिक्वायर्ड ट्रायंगल. त्या ट्रायंगलचा मुलांना तो सेंट्रॉइड असेल. ओके, तर पहा मुलांना आता लास्ट क्वेश्चन डिस्कस करतोय. पहा या क्वेश्चन मध्ये मुलांना करेक्शन आहे. बऱ्याच मुलांचे लाईक व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आहेत की एक क्वेश्चनचा आन्सर रॉंग दिलेला आहे. सो इथे ऍक्सेप्ट करतोय, पहा एक क्वेश्चन रॉंग आहे इथे. ओके, सो मुलांना इतके 50 क्वेश्चन मध्ये एखाद क्वेश्चन डेफिनेटली थोडंफार एरर होऊ शकतं. इव्हन ऍक्च्युअल सीईटी मध्ये पण याच्यापेक्षा जास्त एरर्स असतात. 2-2, 3-3 पण एरर वाले पेपर्स आहेत सीईटी मध्ये. ओके, तर पहा आता लक्ष द्या काय करतोय आपण इथे. आधी आन्सर करूया आणि त्याच्यानंतर लाईक डिस्कस करूया की आता याचं काय करू शकतो आपण. लाईक ऑप्शन चेंज करून लाईक बोनस मार्क तुम्हाला मिळू शकतो किंवा लाईक मार्क्स इन्क्रीज होऊ शकतात. जर का याचा करेक्ट आन्सर ऑप्शन मध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ऑप्शन लाईक स्विच करू आणि ज्यांनी करेक्ट लिहिले त्यांचे मार्क्स वाढतील. ओके, लक्ष द्या आता. म्हणतात काय, याचा जो इन्व्हर्स आहे तो हा आहे म्हणे. ओके, मग इन्व्हर्स मध्ये ते विचारतायत की इथे कोण आहे म्हणे. बरोबर, इन्व्हर्स मध्ये तिथे कोण आहे म्हणे. तुम्हाला हे समजलं पाहिजे मुलांना, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए. ओके, इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असतो. मी म्हणलं ठीक आहे सर्व काही. आता जर का तुम्ही हा मॉड ए फाइंड कराल ना, म्हणजे याचा डिटर्मिनंट फाइंड कराल, तर हे क्लोज केल्यानंतर हे 28 मायनस ऑफ 30 इज मायनस ऑफ 2 बनतं. आणि त्याच्यानंतर हे 18 मायनस ऑफ 1 इज मायनस ऑफ 18 बनतं. दॅट मीन्स मायनस ऑफ 20 बनणार आहे. सो मायनस ऑफ 20 बनणार आहे. काही लोड नाही, तुम्ही डिटर्मिनंट फक्त फाइंड करा यार. मायनस ऑफ 20 बनतोय तो डिटर्मिनंट. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाहीये. आता विषय काय माहिती का, हा जो ऍडजॉइंट ऑफ ए येणार आहे, ऍडजॉइंट ऑफ ए, ऍडजॉइंट ऑफ ए काय असतं रे. ऍडजॉइंट ऑफ एचा विषय बघा काय असतं. ऍडजॉइंट ऑफ ए मध्ये काय असतं माहिती का, पहिले मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवत असतो ना आपण. याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे 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 लिहायचा आधी, नाही काय. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं असतं माहिती का, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर झाल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज केल्यानंतर ऍडजॉइंट बनत असतो. म्हणजे याला हे असं करायचं, याचा कोफॅक्टर इथे लिहिलाय, पण याला जर का ट्रान्सपोज केल्यामुळे याचा कोफॅक्टर इथे आलेला आहे. हे पहा परत या रोला आपण असं करतोय, समजतं तुम्हाला. या रोला असं करतोय म्हणजे हा जातो इथे, याचा कोफॅक्टर इथे लिहिला होता, बट याचा कोफॅक्टर इथे जातो ट्रान्सपोज केल्यामुळे. समजतं तुम्हाला, याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे जातो. पहा नीट लक्ष द्या. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरला ट्रान्सपोज केला, याचा कोफॅक्टर इथेच राहिला, तो तिथेच राहिला. समजतं, हा इथेच राहिला. क्लिअर आहे मुलांना तुम्हाला, याचा कोफॅक्टर इथेच राहिलेला आहे. ठीक आहे, हा जो आहे ना हा, ओके, हा जो आहे याला असं केल्यामुळे इथला इथे आलाय, म्हणजे इथला इथे जाणार आहे. समजून हे घ्यायचं यार की ऍडजॉइंट मध्ये काय होत असतं माहिती का, याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा कोफॅक्टर इथे जातो, हे समजायचं. याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा इथे जातो, याचा इथे जातो. ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. मग इथे जो ऍडजॉइंट ऑफ ए लिहायचा असतो, भलेही काही असेल यार, इथे तुमचा इंटरेस्ट तर इथे ना, इथे काय आहे त्याच्यामध्ये ना. कारण की इन्व्हर्स मध्ये इथे काय आहे, इन्व्हर्स मध्ये इथे काय आहे हे शोधण्यासाठी ऍडजॉइंट मध्ये इथे काय आहे हे पण माहिती असणं महत्वाचं आहे. आता ऍडजॉइंट मध्ये इथे काय असणार आहे, तर याचा कोफॅक्टर इथे असणार आहे, याचा कोफॅक्टर इथे असणार आहे, याचा कोफॅक्टर इथे असणार आहे. करा याचा कोफॅक्टर, क्लोज करा. 5 into 1 is 5, मायनस ऑफ 3 into -1 is -3, दॅट मीन्स 8 बनतं की नाही. बरोबर, हा तर मायनर झाला. पोझिशन काय होता याचा, थर्ड रो सेकंड कॉलम, म्हणजे ऍडिशन 5 बनली म्हणजे ऑड असल्यामुळे कोफॅक्टर त्याचा रिव्हर्स म्हणजे -8 होत असतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मुलांना इथे -8 आहे. मग हा जो इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स मध्ये इथे कोण आहे माहिती का, -8 डिवाइड बाय -20 आहे, नाही का. म्हणजे 4/10 नाही, म्हणजे 2/5 आहे. अरे 2/5 आहे का इथे. यस, ऑप्शन नंबर ए मुलांना इथे करेक्ट ऑप्शन असला पाहिजे. करेक्ट, आय गेस ऑप्शन बी दिलाय बहुतेक आन्सर, मला एक्झॅक्टली माहित नाही कोणता दिला, बट ऑप्शन ए हा करेक्ट आहे. आन्सर की मध्ये मी हे करेक्शन करेन, तुमचे मार्क्स लाईक रिफ्लेक्ट होतील तिथे. ओके, भले तुमचे मार्क तुम्हाला दिसणार नाहीत रिफ्लेक्ट झालेले, बट तो रँकिंग जो निघतो ना त्याच्यामध्ये ते लाईक इन्क्रीज झालेले असणार आहेत. ओके, सो
आय होप तुम्हाला हा सेशन समजलाय मुलांना. ओके, तर पहा यार, 1.5 तासामध्ये हे जर का एक्सप्लेनेशन संपवायचं बोलतं तर थोडंसं फास्ट एक्सप्लेन करायला लागतं बऱ्याच वेळी, बरोबर ना. तर ठीक आहे, पण तुम्ही या गोष्टीला ॲडॉप्ट करा, नाही का. कारण की एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये मुलांना जर का 90 मिनिटामध्ये 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, तर मी तर 90 मिनिटामध्ये हे 50 क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करतोय. एक्सप्लेनेशन तरी समजलं पाहिजे, भले तुमच्याकडून सॉल्व्ह नसतील होत तर ऍटलिस्ट एक्सप्लेनेशन तरी समजलं पाहिजे. या लेवलवरती तरी तुम्ही आले पाहिजे, बरोबर ना. सो स्लो एक्सप्लेनेशन किंवा खूप जास्त एकदम वाढीव काहीतरी 3-3, 4-4, 5-5 तास लावतोय मी 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायला, असं एक्सपेक्ट नाही करू शकत तुम्ही मुलांना इथे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत. आणि अशाच मॉक टेस्ट ओके आपण इम्पल्स बॅचमध्ये कंडक्ट करत राहणार आहे इथून पुढे, बरोबर. आणि यांचे व्हिडिओ सोल्युशन पण मिळणार आहेत तुम्हाला. सीईटीच्या एक्झामिनेशनच्या आधीचे 20 दिवस जे असतील ना, तिथे कंटिन्युअसली 15 मॉक टेस्ट असतील अशा, प्लस याचे व्हिडिओ सोल्युशन. इतका जास्त भयानक फायदा होईल ना रे तुम्हाला, तुम्ही त्याचा विचारच नका करू, इतका फायदा होईल त्याचा. कारण की सीईटीच्या आधी 15 जर का MST CET तुम्ही दिल्या तर विचार करा 16व्या MST CETला म्हणजे ऍक्च्युअल MST CET देतेवेळी काय लेवलचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल, बरोबर. काय लेवलचा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये जाताय. सो नक्कीच यार हे फार इम्पॉर्टंट असतं पहा मॉक टेस्ट. ओके, आणखीन एक पॉईंट जो इथे इम्प्रूव्ह होत असतो मॉक टेस्टमध्ये तो असतो टाइम मॅनेजमेंट. म्हणजे 15 वेळेस ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देताना रे, तर तुम्हाला असं कॉर्नर ना कॉर्नर समजतं पेपरचं की कोणता क्वेश्चन सोडला पाहिजे, कोणता क्वेश्चन आत्ता इथे केला पाहिजे. लेंदी क्वेश्चन वाटतोय त्याला मार्क फॉर रिव्ह्यूला टाकलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन केलं पाहिजे. हे अशा गोष्टी आहेत ना टाइम मॅनेजमेंटच्या, या तुम्हाला टेस्ट दिल्यानेच समजतात. कोणता व्हिडिओ वगैरे बघून नाही समजणार आहेत ते. जितकं तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल ना तितकं तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. ओके, सो गाईज सेशन आपण इथे क्लोज करूया. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.